मोठा ड्रग्सचा रॅकेट पकडला. आम्हाला अशी इन्फॉर्मेशन होती काही ड्रग्स व्हेकल्समधनं पास होणार आहे. ते युरोपमध्ये जाणार आहे आणि तिथे 145 कोटीचा ब्राऊन शुगर प्लस AK-47, AK-56 रायफल आणि काही अम्युनिशन्स प्लॅन आणि अगदी -15 डिग्रीला सुद्धा बर्फामध्ये काम केलं. त्या पाडीला कोण जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी गांजाची शेती मोठ्या प्रमाणात चालू झाली होती. इतिहास हा इतिहास असतो. सत्य हे कधी ना कधी ते उघडतं. म्हणजे अक्षरशः राक्षसाच्या गुहेत घुसण्यासारखं होतं. स्वराज्याचा राजा ज्यांनी 9 वर्ष औरंगजेबाला टक्कर दिली त्याला अशा प्रकारचे 40 दिवस क्रूर छळ करून मारलं जातं. पण याचा बदला कोणीतरी घेतला असेल. तो कुठे घेतला हा माझ्या लहानपणापासूनचा प्रश्न मला होता. संताजी घोरपडे हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक बारगीर होते. दक्षिणेचे म्हैसूर राज्य जिंकण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता. संताजी आता सडेतोड स्वभावाचा होता आणि त्याला भ्रष्टाचार अजिबात सहन होत होता. आता आम्ही असं पण पाहिले इंटरव्ह्यू घेताना की बेसिक गोष्टी माहित नाही. आपलं गावच माहीत नसेल, आपण कुठं राहतो त्या गावाचं वैशिष्ट्य माहीत नसेल, त्या तालुक्याचं वैशिष्ट्य माहीत नसेल. भारतातली UPSC सगळ्यात अवघड आहे. कॉम्पिटिशन एवढी टफ आहे की त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं होतं की स्पीड टिपणारे कॅमेरे आहे पण रस्त्यावरले खड्डे टिपणारे कॅमेरे नाही आहे. नमस्कार सर. नमस्कार. फ्रँकली लक्ष्मण. म्हणजे हे पॉडकास्ट चालू करायचं रिझन असं होतं की एक IPS झाला किंवा एक मोठा अधिकारी वर्ग झाला किंवा समाजामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्या लोकांची कॉमन मॅन संदर्भामध्ये किंवा एक समाजाशी किंवा सरकारच्या धोरणाविषयीची फ्रँकली साईड काय बोलता येईल, आपलं काय बघता येईल त्याविषयीचं मी हे पॉडकास्ट चालू केलेलं आहे. म्हणजे सर्वप्रथम तुमचे आभार मानतो तुम्ही आल्याबद्दल. आता सुरुवात अशी करतो मी, जेव्हा आपण IPS, IAS किंवा UPSC असे काही अधिकारी वर्ग म्हणतो त्या अधिकारी वर्गामध्ये काय असतं किंवा UPSC क्लिअर केल्यानंतर जो IAS कॅटेगरी बनतो तो साधारणतः 0.01%पर्यंतच आहे. जर मागच्या वर्षीचं बघितलं आपण तर 2024ला साधारणतः 13 ते 13.5 लाख मुलांनी UPSCसाठी एक्झाम दिल्या होत्या आणि त्यापैकी साधारणतः फक्त 150 मुलं जे आहेत कॅन्डिडेट हे सिलेक्ट झाले IPSसाठी. तर सध्या भरपूर सारे जे तरुण वर्ग आहे ते UPSC म्हणा MPSC म्हणा ह्या परीक्षा देऊन ते सर्वजण एक अधिकारी बनायच्या शर्यतीमध्ये आहे. पण भरपूर साऱ्या वेळेस असं होतं किंवा एवढी प्रोबॅबिलिटी कमी आहे 0.01%. तर तरुण वर्गाने या गोष्टीकडे ॲज अ करिअर म्हणून बघते वेळेस त्यांना दुसऱ्या पण काही करिअरचा विचार करणं गरजेचं आहे का फक्त याच्यामध्ये जीव गुंतवून त्यांनी काम केलं पाहिजे? लक्ष्मण हा खूप चांगला इनिशिएटिव्ह तुम्ही सुरू केलेला आहे. कुठलाही विद्यार्थी जो UPSC करतो किंवा MPSC करतो तर त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला एक त्यांच्या पुढे कोणीतरी आयडल फिगर असतात किंवा पर्सनॅलिटी असते आणि मग त्यानुसार ते पुढचं आपलं करिअरचं स्वरूप निश्चित करत असतात. पण हे करताना हे पण बघायला पाहिजे की हा जो आहे UPSC आता आपली 135 कोटी लोकसंख्या भारतात. ओके. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येमधनं काही मोजके अधिकारी समजा 100-150 IAS किंवा 100-150 IPS ही फार छोटी नगण्य गोष्ट आहे, नगण्य संख्या आहे. बरं. आणि अशा याच्यामध्ये फक्त आपलं करिअर त्याच ओरिएंटेशननी करायचं एवढंच हे नसावं, उद्देश असावा. मुलांनी विद्यार्थ्यांनी प्रयत्न ते करायला हवेच, जिद्द ठेवायलाच पाहिजे आणि आपलं लक्ष जे आहे ते उंच असणं गरजेचंच आहे. परंतु त्याबरोबर B प्लॅन जो आहे किंवा C प्लॅनसुद्धा तयार असायला पाहिजे. ज्याच्यामुळं काय होतं की UPSCचे मुलं खूप अभ्यास करतात, 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करतात. त्यातले बरीचशी मुलं सक्सेसफुल होतात, काही मुलं सक्सेसफुल होत नाहीत. पण जे अनसक्सेसफुल होतात त्यांना डिप्रेशन फारत. बरोबर आहे सर. आणि डिप्रेशन आलं तर मग ते काही वेळेस की बऱ्याचशा मुलांनी आत्महत्या पण केलेल्या आहे. बरं. हे टाळण्यासाठी आपला नेहमी B प्लॅन तयार पाहिजे, अल्टरनेटिव्ह प्लॅन आपल्याला नेहमी असायला हवा. हो. आता काय होतं सर, भरपूर वेळेस UPSCची तयारी करता जसं तुम्ही म्हणला की 4 ते 5 वर्ष लागतात. मग एखाद्या करिअरमध्ये जर एका विद्यार्थ्यानं किंवा तरुण वर्गातल्या एका मुलानं किंवा मुलीनं 4 ते 5 वर्ष एका करिअरसाठी धरले तर त्या करिअरमध्ये 6व्या वर्षी ते 4 ते 5 वर्ष त्याचे ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून काउंट केला जातो. परंतु UPSC MPSC केल्यानंतर ते जेव्हा नवीन करिअर कुठलं चालू करतात त्यावेळेस ते ॲज अ एक्सपिरियन्स त्याचा 4 वर्षाचा जो त्यांनी स्टडी केलेला असतो हा एक्सपिरियन्स म्हणून धरला जात नाही. मग हे पण एक कारण असू शकतं का किंवा त्यांच्या आत्महत्येकडे वळण्याचं किंवा त्यांच्या मानसिक डिप्रेशनमध्ये जाण्याचं? नाही, काय होतं की खूप अभ्यास केला, खूप सिन्सिअरली अभ्यास केला, हॉनेस्टली केला
परंतु कमी मार्क्स पडले किंवा मार्क्स अचीव करता नाही आले, मेरिटमध्ये येता नाही आलं, ह्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये मेरिट्सवरती असतात आणि यामध्ये फार कमी म्हणजे 0.01% 0.02% हेच मुलं सक्सेसफुल होतात. आणि असं होत असताना मागच्या 4-5 वर्षाचा अभ्यास केला म्हणून नाही, परंतु आपल्याबरोबर काही त्यांचे बॅचमेट असतील किंवा त्यांचे मित्र असतील, त्यांचं सिलेक्शन होतं, आपलं होत नाही. कमी एवढा ट्राय करतो रे, आईवडील मला भरपूर माझ्या शिक्षणासाठी पैसे देत आहेत, मला मदत करताय आणि समाजाची अपेक्षा पण वाढलेली असते आणि त्याच्यातनं काहीच होत नाही म्हटलं तर कन्स्ट्रक्शन तयार आहे. बरेच विद्यार्थी असे पण आहेत की APSCला बसला म्हणजेच झाला, असं काही त्यांच्या आईवडील किंवा पॅरेंट्स करून राहत धरतात. ती पद्धत ती अतिशय अयोग्य अशी आहे गोष्ट आहे. कारण नुसता एखाद्या परीक्षेला अपिअर झालो तो अधिकारी होत नाही किंवा APSC क्रॅक होत नाही किंवा MPSC पण काय आहे. त्या बाबतीमध्ये संयम कम पाळणं फार गरजेचं आहे. पॅरेंटिव्ह सपोर्ट कोण त्यांना असणं फार गरजेचं. गरजेचं, बरोबर. आता आपण एक बघितलं असं भारतामध्ये UPSC एक अशी एक एक्झाम आहे, ज्या एक्झाममध्ये किंवा तुम्ही एका अधिकारी गव्हर्नमेंट सेक्शनमध्ये उच्च वर्गामध्ये चांगली नोकरी करू शकता. त्यासाठीच एक बेंचमार्क भारतामध्ये आहे. असेच काही बेंचमार्क युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा USA मध्ये, अमेरिकेमध्ये आहे. परंतु भारतामध्ये जी सिलेक्शन प्रोसेसमध्ये पात्रता होण्याची जी संख्या आहे, ती साधारणतः तेवढी हार्ड आहे का बाहेरच्या देशामध्ये अधिकारी बनणं सोपं आहे आणि भारतामध्ये बनणं अवघड आहे, असं काही आहे का? नाही तसं जर विचार केला, ग्लोबली जर विचार केला तर भारतातली UPSC सगळ्यात अवघड आहे. त्याचं कारण काय असू शकतं? सगळ्यातली अवघड UPSC आणि एक्झाम जे आहे त्याचे जे एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स आपल्याकडे मी सांगितलं ना 135 कोटीमधनं काही मोजकी लोक सिलेक्ट करायचो. 0.0 कॉम्पिटिशन एवढी टफ आहे. बाहेरच्या देशामध्ये कसं आहे, आता रशियाचं घ्या किंवा तुम्ही हंगेरी घ्या, युरोपियन कंट्रीज घ्या, त्याच्यामध्ये स्पोर्ट्सला सुद्धा तेवढंच प्राधान्य मिळवायचं. बरोबर. जेवढं तुम्हाला ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरला प्राधान्य देतात तसंच स्पोर्टला देतात, म्युझिकला देतात. त्या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थिनीच्या अंगभूत जे गुण असतात त्याला एक्सपान्स करण्याचा प्रयत्न करतात किंवा ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. आपल्याकडं आपला दृष्टिकोन जो आहे तो अशा प्रकारचा नाही राहत. अच्छा. याचं कारण काय असू शकतं म्हणजे दृष्टिकोन? म्हणजे आपली जी अपब्रिंगिंग आहे, आई-वडिलांना म्हणजे जसं मी मराठवाड्यातून आलेला आहे, तर मला आमच्या गावाकडे असं सांगितलं जातं किंवा नोकरी करणं हा एक उत्तम पर्याय असतो. बिझनेस केलाच नाही पाहिजे, असं सांगितलं जातं किंवा त्यांना काहीतरी अडचणी असते. मग असं काही आहे का किंवा आपल्या भारतीय याच्यामध्ये असं काय झालेलं आहे की बाबा मुलांना एकदम प्रेशर आलेलं आहे आणि तुम्ही फक्त अभ्यासच करा, अभ्यास म्हणजेच सर्वस्व आहे, खेळ म्हणजे काही नाही, असं काही कारण आहे का किंवा त्यांना याला ग्लॅमर वगैरे जबाबदार असेल. जे ग्लॅमरच ज्यावेळेस एखादा आपण पाहतो एखादी व्यक्ती तो आय झाला IPS झाला मग त्याच्या अवतीभोवती फिरणारे लोक गाड्या त्याला समाजातला मान तिथे सुद्धा ग्लॅमरचं स्वरूप असू शकतं. अर्थात बिझनेसमध्ये पण काही कमी नाही आहे. बिझनेसमध्ये सुद्धा फार उंच उंच याच्यावरती जाता येतं आणि हे करताना एक नवनिर्मितीचा आनंद पण असतो त्याच्यात. पण तो दृष्टिकोन अजूनही एवढा वाईट झालेला नाही की बिझनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो हा त्यांचे जे पॅरेंट्स असतात किंवा आईवडील आहेत त्यांनी तो पर्याय म्हणून सिलेक्ट केलेला असतो. जो विद्यार्थी परीक्षा पास झाला, 12वी झाला, नंतर ग्रॅज्युएट झाला, त्यांना वाटतं गेला कुठेतरी ताबडतोब नोकरी मारतात. बरं, हा एक त्याच्या पाठीमागचं त्यांनी का असं. आणखीन एक होतं सर, मी काही हे करत होतो, रिसर्च करत होतो. त्या रिसर्चमध्ये असं समजलं मला किंवा तुम्हाला एक युनेस्कोचा अवॉर्ड भेटलेला आहे अमेरिकेमध्ये आणि तो म्हणजे लाख, हजार, लाख किंवा कोट्यामध्ये म्हणल्यापेक्षा अब्जो लोकांमध्ये एखाद्या माणसाला असा अवॉर्ड भेटतो. तर मग त्या अवॉर्डविषयी काय सांगू शकाल का? म्हणजे तुम्हाला कसा अवॉर्ड भेटला तो काय त्या? मी ॲक्च्युली 2003 आणि 4मध्ये युनायटेड नेशनच्या डेप्युटेशन होतो इंटरनॅशनल पोलीस ऑफिसरवर. तर त्यावेळेस युरोप कंट्रीमध्ये आम्ही काम केलं आणि अगदी -15 डिग्रीला सुद्धा बर्फामध्ये काम केलं. ते करत असताना एक मोठा ड्रग्सचा रॅकेट पकडला. 145 कोटीचं ड्रग्ज होते ते आणि ते ड्रग्ज जे होतं ते अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि तिथून युरोपमध्ये वाक्य जात होतं आणि माझ्या टीमने ते पकडल्यामुळं युनायटेड नेशननी आमचा खास त्यावेळेस सत्कार केला होता. ॲप्रिशिएट केलं होतं ते स्टॅनले
आणि तिथं पीस कीपिंग मिशनमध्ये आम्ही चांगलं काम केलं म्हणून आम्हाला ती 2 मेडल्स त्यावेळेस आम्हाला दिली होती. सर ड्रग्सचं एक आणखीन एक ऐकलं होतं मी तुमचं म्हणजे इंटरनॅशनल लेवलला जाऊन म्हणजे आपला भारतीय माणूस एवढा हे असल्यावर तुम्ही तर अगोदरच सांगितलं की UPSC भारतातली सगळ्यात हार्ड असते क्रॅक करणं आणि ती क्रॅक करून तुम्ही एका IPS लेवलला गेला तर तिथून तुम्ही एका जगामध्ये जाऊन म्हणजे जागतिक लेवलला जाऊन एक एवढं मोठं साधारणतः 150 कोटीपर्यंतचं एक ड्रग रॅकेट तुम्ही 2004मध्ये हे केलेलं आहे. म्हणजे त्याला पूर्णपणे हे केलं पूर्ण लावला ड्रगच्या रॅकेटला. तर हां, तर त्याचं काय होतं ते सांगू शकाल का रोज त्याच्याबद्दल? आम्ही त्यावेळेस प्रिझन म्हणून कोसोव्होमध्ये एक मोठे शहर आहे आणि ते अल्बेनिया इटलीच्या बॉर्डरवरती आहे. तिथं आम्हाला अशी इन्फॉर्मेशन होती काही ड्रग्ज व्हेकल्समधनं पास होणार आहे. आणि ते युरोपमध्ये जाणार आहे. तर त्या इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट केलं तर मी माझे काही जर्मन अधिक सहकारी होते. त्याचबरोबर काही इतर देशातले अधिकारी होते सोबत. तर आम्ही ते टीम म्हणून काही गाड्या इंटरव्हेन केल्या आणि त्याच्यामध्ये चेक केलं होती असं आढळलं की 2 सीटच्या पाठीमागे म्हणजे मध्ये बॅक सीट आणि डिकीच्या मध्ये काही स्पेस निर्माण केला होता आणि तिथे 145 कोटीचा गौर शुगर प्लस AK-47, AK-56 रायफल आणि काही अम्युनिशन्स बॅग हत्यारं पण बॅग असं प्रकारचं होतं. नंतर मग त्यांची दुसरी टीम होती जे पुढे आम्ही पकडले गँगस्टर पकडले तर ते काही बोलायला तयार नव्हते. परंतु आमचा असा अंदाज होता की अशाच प्रकारचा अजून काहीतरी कन्साइनमेंट पुढे गेला असेल. ओके. म्हणून आमचे अधिकारी अल्बेनियामध्ये पाठवले आणि अल्बेनियामधून जहाजाने पुढे ते इटलीला जातात. तर हा सगळा जो ड्रग्ज होता ते सगळं इटलीमध्ये जाणार होतं आणि तिथून मग युरोपियन कंट्रीजमध्ये जाणार. तर हे होत असताना आमच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये समथिंग सस्पिशियस आहे. याच्या पुढे जाऊनही एखाद्या वेळेस दुसरी आपल्याला व्हेकल मिळू शकते. म्हणून अशाच टाईपची अशाच वर्णाची किंवा अशा प्रकारची गाडी समोर कुठल्या मॉटेलवरती थांबलेली आहे का रिसॉर्टला थांबलेली आहे का ओके हे पाहायला आम्ही टीम पाठवली आणि आम्हाला पुढचा एक सक्सेस मिळाला. त्या गाडीमध्ये पण हत्यार मिळालं त्या गाडीमध्ये पण रथ मिळाला आणि ते त्या गाडीचं ते गँग जी होती ती पण आम्ही पकडली. ओके. सर जेव्हा इंटरनॅशनली ड्रगची तस्करी करतात हे लोकं आता म्हणजे जगजाहीर आहे काही आता भरपूर जागी असं सांगितलेलं आहे किंवा इटली हे ड्रग माफियाचं एक राज्य मानलं जातं इटलीला. ओके. तर इटलीहून भरपूर जागी हे सगळे स्थलांतरित होत होतं इकडं-तिकडं हे केलं जातं. इंटरनॅशनल लेव्हलला तुम्ही काम करत असताना ते तुम्हाला असं म्हणजे जर्मन माणसासोबत तुम्ही काम केलात. पण असं लँग्वेज बॅरियर त्याच्यामध्ये काही आलं का? किंवा लँग्वेज बॅरियरमध्ये लँग्वेज बॅरियरचा काही विषय येत नाही कारण इंग्लिश ही त्यातली माध्यम होतं भाषा होती आणि इंग्लिशमध्ये हे सगळे इंटरनॅशनल ऑफिसर जे होते तर त्यांना इंग्लिश स्पीकिंग कंपल्सरीच होतं. हे जे ड्रग स्मगलिंग करणारे माझं स्मगलिंग करणारी माणसं होती किंवा जे गँगस्टर होते त्यांचे ते काही अल्बेनियन होते काही बाहेरच्या देशातले होते काही तुर्कस्तानमधले होते. तर असं यांच्याशी इंट्रॅक्शन करताना ते पण येतं परंतु तिथं दुभाषित असतं. अच्छा. ट्रान्सलेटर असिस्टंट असतात आणि आम्हाला त्यांना एले बोलतो आम्ही असिस्टंट ऑफ द ऑफिसर. ते एले जे असतात तर एलेंच्या सोबत ते नेहमी आमच्या टीमच्या सोबत असतात आणि त्यांना बऱ्यापैकी अनेक भाषा येतात. अच्छा. अच्छा. मी त्यामुळे ते ट्रान्सलेट करून तसं प्रकारचं इंट्रोडक्शन करताय. जसं आता भारतामध्ये बोललं जातं किंवा एखादा गुन्हा करायचा असेल किंवा एखाद्या काही स्मगलिंग करायचं असेल तर किंवा पैशासाठी केलं म्हणतं किंवा तो इकॉनॉमिकली बॅकग्राऊंडचा असतो कमी पुअर घरातला असतो गरीब घरातला असतो. मग तो मुलगा त्याला लवकर पैसे कमवण्यासाठी त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला तो काहीतरी चुकीचा मार्ग अपनावतो. इंटरनॅशनल लेवलला बी असंच काही होतं का? नाही बेसिक आता ड्रग स्मगलिंगचे रॅकेट जे आहे त्यांचा उद्देश हा पैसा कमवणे तर आहेच आहे. परंतु काही असे पण रॅकेट्स आहेत की एखादा देश उद्ध्वस्त करायचा. ओके. आता उदाहरणच आपल्या भारतातलं द्यायचं झालं तर पंजाब राज्य बघा. बरोबर. पंजाब राज्यामध्ये एवढं ड्रग्सचं प्रमाण वाढलं. अगदी उडता पंजाब हा पिक्चर त्याच्यामुळं बरं पण ती रिॲलिटी होती. आणि तिथली जी यूथ होती किंवा तरुण वर्ग होता तो सगळा त्याच्यामुळं नेस्तनाबूत झाला किंवा बरबाद झाला. आज पंजाबची परिस्थिती वाईट आहे. तशीच अनेक कंट्रीची परिस्थिती वाईट आहे जिच्यामध्ये ड्रग्ज जिथं जास्तीत जास्त पेरलं जातं. आणि ड्रग्सचं कसं आहे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये अगदी छोटी क्वांटिटी जरी असेल आता 1 किलो ब्राऊन शुगर तुम्ही
तुमच्या खिशामध्ये घेतलं टाकलं तर त्याची किंमतच इंटरनॅशनल मार्केटमध्ये 4 ते 5 कोटी आहे. म्हणजे छोटंसं 1 किलोचं ब्राऊन शुगर तुम्हाला कॅरी करण्यासाठी एवढं अवघड जात नाही आणि मग तुम्ही 5 कोटी रुपये खिशात घेऊन फिरताय अशा ह्याच्यामध्ये एवढा मोठा पैसा त्यातनं मिळतो. म्हणून बरेच लोक अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामध्ये हे 2 उद्देश आहे. म्हणजे एखादा देश बरबाद करायचा असेल तर पण ड्रग्सचा वापर करू शकतो किंवा दुसरा इकॉनॉमिकल गेन तो आहेच. तिसरा अँगल आहे तो टेररिस्टचा. अच्छा, तर टेररिस्ट अँगल आहे, टेररिस्टचा जो पैसा जातो तो फार मोठा प्रमाणात ड्रग्समधनं जातो. ओके. आणि त्यामुळं मग त्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या दृष्टीने पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये पाहिलं जातं. सर आणखीन एक वाचलं होतं मी की नाशिकमध्ये पण काही ड्रग्सचे रॅकेट उद्ध्वस्त केलेले असं कुठेतरी माझ्या वाचण्यामध्ये आलं होतं. मी नाशिक आय जी असताना माझ्याकडे 5 जिल्हे होते. त्यामध्ये नाशिक ग्रामीण, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव. तर आमचं मिशन होतं की ड्रग्स फ्री नाशिक राहायची. आणि ह्या मिशनमध्ये आम्ही सगळ्यांना, सर्व अधिकाऱ्यांना, माझ्या हाताखाली किंवा आमच्या पोलीस अधीक्षकांना सगळ्यांना सूचना देऊन आम्ही ती रॅकेट्स म्हणजे छोटं मोठं का होईना तर ताबडतोब म्हणून त्याच्यावर ॲक्शन होत होती. नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती म्हणजे ते पहाडी इलाका आहे. त्या पहाडी इलाक्यावर कोण जाऊ शकत नाही अशा ठिकाणी गांजाची शेती मोठ्या प्रमाणात चालू झाली होती. अच्छा. हां. चोपडाच्या जवळपास त्या तालुक्यामध्ये अफूची शेती सुरू झाली होती. अच्छा. आणि हे ज्यावेळेस आम्हाला समजलं की हे असं असं सुरू आहे, माझ्यासमोर पहिला उडता पंजाबसारखा उडता महाराष्ट्र आला. म्हणजे हे आपण याच्यावरती कठोर कारवाई नाही केली तर काही दिवसामध्ये महाराष्ट्र पण बरबाद होईल. आणि म्हणून आम्ही ती एकदम कठोर कारवाई सुरू केली. ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हद्दीमध्ये आहेत असं काय ड्रग्सचं रॅकेट सापडेल किंवा ड्रग्स सापडेल त्याच्यावरती ताबडतोब काढले. आणि प्रोत्साहन पण दिलं टीमला आम्ही की जास्तीत जास्त ड्रग्स कसं आपल्याला कॅच करता येईल त्याच्या पाठीमागची जे स्मेल असते तो प्रकार आहे. जवळजवळ आम्ही ब्राऊन शुगर असे किंवा MD असे किंवा कुत्ता गोळी मालेगावमध्ये फेमस आहे ह्या सगळ्यांचं जर हे केलं तर जवळ 25 कोटीच्या वरती आम्ही ड्रग्स विभागाचे होतो. तुम्हाला तरी वाटलं का सर किंवा हे सगळे ड्रग रॅकेट कुठे एका बिंदूला जोडले जातात किंवा एकच माणूस काय ऑपरेट करत आहे असे वेगवेगळे काही गोष्टी होत आहेत असं काही? नाही, एकच माणूस नाही ऑपरेट करत आणि करू शकत नाही. त्याला बरेचसे वेगवेगळे टीम्स असतात, गँग असतात आणि ड्रगचे प्रकार पण बरेच आहेत. तर मग अशा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गँग्स ज्यावेळेस ऑपरेट होतात तर आपल्याला इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गेट द इन्फॉर्मेशन कारण ते एवढे कॉम्प्लिट ठेवतात. अच्छा. पण पोलिसांनी जर चांगलं वर्कआउट केलं तर ते मिळू शकतात आणि त्याच्यावरती आपल्याला कारवाई करता येते. आम्ही पहिला नंदुरबार जिल्हा ड्रग्स फ्री आहे जाहीर केला. हां, त्याच्यामध्ये जवळ 10,000 लोक आणि विद्यार्थी होते त्या ड्रग्स फ्री फार मोठा ॲक्शन आमची झालेली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अफू आणि गांजाची शेती होऊ शकते आणि झालेलं आहे आणि ते रॅकेट तुम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे. म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आतापर्यंत म्हणजे आमच्यासारख्या कॉमन माणसाला समजत नाही किंवा महाराष्ट्रामध्ये असं काही होऊ शकतं किंवा आपल्या आसपास असं काही होतं. सर याच्याशी रिलेटेड तुम्ही एक टेररिस्टचा पॉईंट म्हणला होता त्याविषयी मला एक बोलायचं होतं किंवा जेव्हा 26/11चा हल्ला झाला होता आय थिंक 2008मध्ये व त्यावेळेस आपण जेव्हा 2014च्या अगोदरची परिस्थिती होती भारतीय अर्थव्यवस्थेची म्हणा, भारतीय राजकारणाची म्हणा किंवा भारतामधल्या प्रत्येक घटकाची म्हणा त्यावेळेस म्हणजे हे ऑफनली व्हायचं सारखं व्हायचं की कुठेतरी काहीतरी एका टेररिस्टनं अटॅक केलेला आहे, कुठेतरी काहीतरी झालेलं आहे. पण 2014 नंतर एक असं काही बदल झाला किंवा अधिकारी वर्ग तोच आहे, पोलीस वर्ग तोच आहे, पॅरामेडिकल फोर्स तोच आहे. परंतु बदल असा झाला किंवा जर एखाद्या आपल्या परदेशामधल्या एखाद्या दुश्मनाने किंवा एखाद्या आपल्या पाकिस्तानसारख्या देशाने आपल्यावरती काही हमला केला किंवा टेररिस्टने काही अटॅक केला तर त्या टेररिस्टच्या अटॅकला त्या पद्धतीनं उत्तर देण्यात आलं. मग जेव्हा त्या पद्धतीनं उत्तर देण्यात आलं तेव्हा आपल्यावरले हल्ले बऱ्यापैकी कमी झाले. म्हणजे आता तर असं आहे किंवा पूर्णपणे नाहीसे झाल्यात असं एक वातावरण तयार झालेलं आहे. ते टेररिस्ट हल्ले म्हणा, मोठे गुन्हे म्हणा असे हे रॅकेट सर्वसाधारणपणे कॉमन मॅनच्या कानामध्ये तर येत नाही जसं अगोदर यायचं. मग अधिकारी वर्ग तोच होता, पोलीस वर्ग तोच होता, परत मेडिकल फोर्स तोच होते. तरी 2014च्या अगोदरचा बदल आणि आत्ता 14 नंतर झालेला बदल ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं म्हणजे कसं काय कारण काय असू शकतं याचं?
नाही अधिकारी जरी तेच असले तरी परिस्थिती जी असते ती वेगळा म्हणजे पिरियॉडिकली बदलत जाते. इंटरनॅशनल बॉर्डर जे आहेत त्या सील होणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या वेळेस पूर्णपणे सील केलं जातील त्या टायमाला आपल्याकडे इन्व्हिटेशन जे होतं टेरिस्टचं असेल इकॉनॉमिक्सचं असेल ते कमी होऊन जाईल. दुसरं पॉलिसी मेकिंगमध्ये हे महत्त्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारचे रॅकेट्स नो ड्रग्स फ्री इंडिया हे ज्यावेळेस कोणीतरी सांगतं त्या टायमाला आपल्याला निश्चितपणे एक ठाम भूमिका ॲडमिनिस्ट्रेशनला मिळते की आपल्याला याच्यामध्ये ॲक्शन घ्यायची आहे. तिसरं टेररिस्टला होणारं जे फंडिंग आहे किंवा वेगवेगळ्या मार्गाने मिळणारा पैसा आहे त्याच्यावरती ड्रास्टिक ॲक्शन झालं आहे तर हे प्रकार सगळे बंद होतात. आणि अनालिसिस असं पण झालेलं आहे की आपल्या आजूबाजूला जे देश आहे म्हणजे आपल्या शेजारी हे जाते देश तर त्या देशामध्येच त्याचीच अर्थव्यवस्था एवढी खेळखेळी झालेली आहे आणि त्यांच्याकडे एवढे प्रॉब्लेम सुरू झाले का त्यांच्याकडं ती पॉवर नाही राहिलेली किंवा त्यांच्याकडे ते सामर्थ्य नाही राहिलं की आपण दुसऱ्या देशात जाऊन काही करू का. काही 2014च्या अगोदर बी अशीच परिस्थिती होती का त्याच्याकडं झाली म्हणजे येता कधी जगात आपण चेंज झाला एवढा मोठा गव्हर्नमेंटमध्ये चेंज झाला हे झाला. नाही 2000च्या अगोदरही तसंच म्हणजे ॲक्च्युली चालू होतं की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे पाकिस्तान मुलांना तर पाकिस्तानची बॉर्डर सील करणे किंवा त्याच्यात तारेचे कुंपण वगैरे मोठं बाजू उभारणे. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी चालूच होत्या आणि ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे इव्हन शासन काय किंवा ॲडमिनिस्ट्रेशन काय कोणाला असं वाटत नाही की आपल्या देशात कोणी टेररिस्ट व्हावं बरोबर किंवा आपल्या देशामध्ये असं काय व्हावं. आणि ज्यावेळेस पंजाबमध्ये अतिरेकी कारवाया फार मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यावेळेस तिथलं पोलीस प्रशासनच समोर आलं आणि त्यांनी जे ॲक्शन्स घेतल्या ड्रास्टिक ॲक्शन्स घेतल्या त्याच्यामध्ये जनतेने त्यांना साथ दिली आणि पंजाबमधलं दहशतवाद मोडीच काढलं. पंजाबचा दहशतवाद जेव्हा संपला तेव्हा ऑटोमॅटिक इतर राज्यामधला दहशतवाद तशात कारवाया ज्या होत्या काहीतरी कारवाया तिथे कमी होत होत्या. अच्छा म्हणजे आणि समोर नसतं करणं हे पण महत्त्वाची गोष्ट होती. बरोबर आहे. म्हणजे पंजाबपासून असं म्हणजे भारतामध्ये जे मॅक्झिमम टेररिझम व्हायचं त्याचं एक मूळ जे रूट कॉज म्हणतो किंवा रूट म्हणतो ते पंजाबमध्ये कुठेतरी होत होतं अगोदर. त्या रूटवरतीच घाव काढण्यात आला आणि त्याच्यामुळे भारतामध्ये टेररिझम बऱ्यापैकी कमी झालं. नाही पंजाबच्या अतिरेकी कारवायाबद्दल वेगळं पण पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांबद्दल काय आपली बरीचशी बॉर्डर पाकिस्तानची लागून जी होती ती बऱ्यापैकी व्यवस्थित करण्यात आली. 2014 नंतर गव्हर्नमेंटनी सुद्धा त्यात बऱ्याचशा म्हणजे ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन घेतलं. 370 सेक्शन जो होता तो रद्द करण्यात आला काश्मीरच्या बाबतीमध्ये. त्यामुळं अतिरेक्यांना जे रान मिळत होतं मोकळं रान तर ते संपलं. आणि ज्यावेळेस कुठलाही आता पंजाबचा टेररिझम का कमी झाला तर तिथलं पब्लिकनी ज्यावेळेस म्हणजे पोलिसांनी भरपूर ॲक्शन केला त्याच्यावर एन्काउंटर्स कमी बरेच झाले छोट्या प्रमाणात झाले तरीसुद्धा टेररिझम कमी होत नव्हता. पण ज्यावेळेस पब्लिकने साथ दिली पोलिसांना इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात केली त्यावेळेस खूप अतिरेकी मारले गेले. अच्छा. आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ड्रास्टिकली टेररिझम करण्याचं कमी झालं पंजाबला. म्हणजे ज्यावेळेस पब्लिक स्वतः एक ॲक्शन घ्यायला सुरुवात करते किंवा इन्फॉर्मेशन देते आणि अतिरेक्याला काय सपोर्ट मिळत नाही पब्लिकचा तेव्हा मग अतिरेकी कारवाया निश्चितपणे कमी होतात. आता पॉलिसी मेकिंगबद्दल तुम्ही बोलला होता गव्हर्नमेंटचे पॉलिसीज असतील किंवा पॉलिसी मेकिंगबद्दलचा प्रश्न होता आपला. तर मला एक असं विचारायचं होतं सर की आता आपण बघतोय सध्या OTT प्लॅटफॉर्म भरपूर आहेत. OTT प्लॅटफॉर्ममध्ये आता काय झालं आहे की बाबा भरपूर अशा प्रकारचे वेब सिरीज म्हणा काही मूव्हीज तिथे रिलीज होतात. त्या मूव्हीजमध्ये असं दाखवलं जातं किंवा एखादा स्मगलर आहे किंवा एखादा टेररिस्ट आहे किंवा एखादा किडनॅपर आहे किंवा एखादा काहीतरी असा एक क्रिमिनल माइंडचा माणूस आहे त्याला हिरो म्हणून दाखवलं जातं. त्याच्यामध्ये एक फ्रॉडस्टर आहे किंवा त्याच्यामध्ये आत्ता बघितलं आता हर्षद मेहतावरती पण एखादी वेब सिरीज चालू आहे. तर अशा माणसांना जेव्हा हिरो म्हणून दाखवलं जातं तेव्हा सर्वसामान्य समाजातला वर्ग आहे मॅक्झिमम तरुण वर्ग आहे हा त्या गोष्टीकडे एवढा आकर्षित होतो आणि आकर्षित झाल्यानंतर ते त्या लोकांना ॲज अ हिरो म्हणून बघायला चालू करतात आणि त्यांच्यासारखं वागायला चालू करतात. इव्हन इथंपर्यंत असं बघितले मी की मुलांच्या रिंगटोन पण त्या पद्धतीच्या असतात मोबाईलच्या. तर मग असं कधी वाटतं का किंवा गव्हर्नमेंटने अशी काही पॉलिसीज केल्या पाहिजे की जेणेकरून या OTTवरल्या असे जे चुकीच्या पद्धती वारंवार प्रसारित चालू आहेत त्याच्यावरती कुठेतरी आळा आला पाहिजे.
अगदी बरोबर आहे. कारण तरुण पिढीला काही आदर्शवाद असायला पाहिजे, पण कशाचा? चांगल्या गोष्टीचा. आणि तरुण वर्ग असा आहे, की तो लवकर अट्रॅक्ट होतो. थ्रिल करण्यामध्ये किंवा काहीतरी असा टेरर ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये त्याला थोडंसं वेगळंच थ्रिल वाटते. आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने शिक्षण देणं फार गरजेचं आहे. आपलं पॅरेंटल कंट्रोल हवं कमी होत चालला. पालकाचा मुलांबरोबर विद्यार्थ्यांबरोबरचा संवादच कमी होत चालला. तर त्याला वेगवेगळी कारणं असतील, परंतु तो कमी होत चालल्यामुळं विद्यार्थ्याला नेमकं कळत नाही की काय करायचं, किंवा तरुण वर्गाला कळत नाही काय करायचं. मग तो मनामध्ये कुठलातरी एखाद्या हिरोच्या प्रतिमेसमोर उभी राहतो करतो. आणि आपण कसं पटकन श्रीमंत हो, त्या श्रीमंतीच्या आशेने, आकांक्षेने किंवा त्याला जी ओढ लागते, त्या ओढीमुळं तो तिकडे अट्रॅक्ट. बरं. मग तो पाहतो की तो खलनायक असेल, तो हिरो झालेला आहे आणि मग त्याच्याबरोबर त्याला सगळी सुखं मिळत आहेत. त्याचा तो प्लेननी जातोय, तो चॉपरनी जातोय, तो हेलिकॉप्टरमध्ये फिरतोय, त्याच्या आजूबाजूला बऱ्याचशा युवती फिरतायत. हे त्याला ग्लॅमरस वाटतंय. बरं. पण हा माइंड कन्सेप्ट जो आहे, शेवटी सगळा कंट्रोल आपल्या माइंडवरती आहे. याला माइंडमधनंच घालवायचं असेल तर हे माध्यमातनं सुद्धा चांगला प्रसार व्हायला पाहिजे. मग काही पॉलिसीज गव्हर्नमेंटने काही इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत बऱ्यापैकी. OTTसाठी सेवा व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तर हां, हे ओ-टी-टी प्लॅटफॉर्ममध्ये पण अजून काही स्ट्रिक्ट किंवा स्ट्रिंजंट नियम जे आहेत किंवा काही रूल्स वगैरे करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी होती सर विचारायची म्हणजे जेव्हा एखादा तरुण एखादा गुन्हा करतो, XYZ कोणीही पर्सन, त्याला एखादी सजा होते. सजा झाल्यानंतर तो सजा काढतो तुरुंगामध्ये जाऊन आणि तो परत समाजामध्ये येते. समाजामध्ये आल्यानंतर समाजातला काही वर्ग त्याला आजू गुन्हेगार म्हणूनच बघत असतो. मग त्यामुळं त्या माणसाला द्विधा मनामध्ये राहावं लागतं. एकतर तो अगोदर सजा त्याच्या कर्माची सजा त्यांनी भोगून आलेला आहे आणि परत त्याला समाज एक वेगळ्या नजरेनं बघत असतं. तर त्याचं राहिलेलं पुढचं आयुष्य हे समाजामध्ये त्याला व्यवस्थितरित्या जगता येत नाही. मग त्याच्यामुळं तो परत गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतो. तर मग असं काही होतं का समाजामध्ये? त्या समाजाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे? असं बऱ्यापैकी बऱ्याच वेळा होतं तसं. कारण एकदा गुन्हा घडला होतो, जेलमध्ये जातो, जेलमधनं बाहेर पडला की लोकं त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहतात, कन्व्हर्सेशन पाहतात. रिहॅबिलिटेशन जो प्रकार आहे, तो रिहॅबिलिटेशन प्रकार आपल्याकडे फार कमी आहे. अच्छा. आणि रिहॅबिलिटेशनसाठी तेवढी साधनंही नाही आहेत, तेवढी संसाधनं पण नाही आहेत. आणि त्याला आता उदाहरणार्थ मी US DCP क्राईम येतो मुंबईमध्ये एन्फोर्समेंटला आणि SS ब्रांच होती. त्या टायमाला आम्ही ज्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुण मुली ज्या ओढल्या गेल्यात वेश्याव्यवसायानं, त्यांचं रिहॅबिलिटेशनचं मोठं प्रोग्रामचं म्हणजे मोठ्या प्रकारचं एक मिशनच घेतलं होतं. अच्छा. तर अशा मुलीला ज्यावेळेस पोलीस रेस्क्यू करतात त्या व्यवसायामधनं आणि त्याच्यानंतर त्यांना बऱ्यापैकी म्हणजे समजा एम्ब्रॉयडरीचं ट्रेनिंग देणं, काही ज्वेलरीचं ट्रेनिंग देणं किंवा वेगळ्या व्यवसायाचं ट्रेनिंग देणं, अशा काही NGOज मार्फत आम्ही ते सुरू केलं होतं. काही गव्हर्नमेंटची पण स्कीम्स होत्या आणि त्यातनं हजारो तरुणी बाहेर आल्या. ते स्वतःचे व्यवसाय सुरू केले. अशा प्रकारचा रिहॅबिलिटेशनचा जो प्रकार आहे, तो होणं फार गरजेचं आहे. म्हणजे सामाजिकदृष्ट्या पण गरजेचं आहे आणि शासनाच्या दृष्टीने पण गरजेचं आहे. कारण समाजामध्ये कुठेतरी आहे ना, याविषयी सांगितलं जात नाही. आता रिहॅबिलिटेशन त्या याचं होतं, जो माणसाने गुन्हा केला आहे, त्या माणसाचं रिहॅबिलिटेशन होऊन तो समाजामध्ये येतो. पण समाजामध्ये कुठेतरी अशी चळवळ चालू झाली पाहिजे किंवा त्याला परत आपल्या माणसामध्ये, माणसारूपामध्ये, मनुष्य रूपामध्ये त्याला परत घेऊन त्याला परत तशी वागणूक न देता म्हणजे ॲज ए क्रिमिनल चांगली वागणूक सर्वसामान्य माणसासारखी दिली पाहिजे. असंही कधी काहीतरी कुठेतरी चळवळ चालू झाली असं वाटतं का तुम्हाला? चळवळ चालू झाली पाहिजे? सर्वापेक्षा जर सामाजिक अशी काही रिहॅबिलिटेशन पुनर्वसन केंद्र जे आहेत, आपल्याकडे आहेत, नाही असं नाही. परंतु ते तेवढे सुसज्ज नाही आहे. अच्छा. ते त्यांना तेवढं काही फंडिंग मिळत नाही. कारण स्टाफ मॅनपॉवरचा प्रॉब्लेम सगळाच प्रॉब्लेम आहे. आणि समाजाचा पण ॲक्सेप्टन्स जो आहे, एखाद्या गोष्टी बाबतीमध्ये एखादा म्हणजे परिस्थितीमुळे जर तो गुन्हा घडला असेल, तर समाजाने पण बदललं पाहिजे. मी एक नगरला मी पोलीस अधीक्षक असताना एक योजना सुरू केली दत्तक गुन्हेगार देशील क्रिमिनल ॲडॉप्टेशन स्कीम. त्याच्यामध्ये असं होतं की परिस्थितीच्यामुळं समजा कळत नकळत एखादा गुन्हा केला. उदाहरणार्थ 4-5 मित्र आहेत. त्यातल्या 2 मित्रांनी गुन्हा केला. परंतु तो हे इतर 3-4 जण त्याच्यासोबत आहेत. अशाच कायदा काय म्हणतो हे एवढे सोबत आहेत. त्यामुळं हे सोबत असल्यामुळे यांचा सुद्धा त्याला सपोर्ट आहे किंवा सहकार्य आहे. अशा वेळी कायदा सगळ्यांना दोषी ठरवतो.
पण त्या केसमध्ये काही मित्र अचानक एखादा आला असेल तिथे आणि तेवढ्यात गुन्हा घडला, तो दोषी पण नसतो. मग असे जे बाउंड्री केसेस आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं किंवा त्यांना त्याचं ॲडॉप्टेशन पालकत्व पोलिसांनी घेणं गरजेचं होतं. प्रत्येक पोलीस स्टेशनला एका कर्मचाऱ्याला आम्ही असे 2 आरोपी म्हणजे गुन्हेगार दत्तक योजना. हां, तर ते आरोपी दत्तक योजना आम्ही सुरू केली होती. त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, त्यांच्या आईवडिलांना भेटणं, ते पुढे काय व्यवसाय करतात, पुढे काय व्यवसाय करू शकतील, त्याचं मार्गदर्शन करणं, ही स्कीम नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये आम्ही राबवली. हे फार सक्सेसफुल झालं. आमचा जो रेशो होता गुन्हेगारीचा म्हणजे तो पण बऱ्यापैकी कमी झाला. मग हे जे क्रिमिनल ॲडॉप्टेशन आहे आणि गुन्हेगार दत्तक योजना जे म्हणतो आपण किंवा आरोपी दत्तक योजना, ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये जर राबवली गेली, तुमच्या सगळ्या फायदा नक्कीच फायदा. उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारधी कम्युनिटीकडं आरोपीच्या गुन्हेगारीच्या स्वरूपाच्या कारवाईकडे जास्त करून पाहिलं जायचं. हां. आणि त्यातले जे बरेचसे जे आरोपी होते, त्या आरोपींना आम्ही माझे काही मित्र होते, इंडस्ट्रियलिस्ट होते. त्याला म्हटलं आता हे यांनी सजा भोगलेली आहे किंवा याच्यावरती अजून आरोप निश्चित व्हायचा आहे. अशा ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फॅक्टरीजमध्ये त्यांना घ्या. काहींना एज्युकेशन नव्हतं, घेऊ शकत नव्हते. पण म्हटलं ज्यांना एज्युकेशन नाही आहे, त्यांना इतर काय जॉब जात आहेत तुम्हाला. जो बाकीच्या म्हणजे क्लिनिंगचा जॉब असेल किंवा एखाद्या फॉर्डरीमधला जॉब असेल किंवा काही लोडिंग अनलोडिंगचा जॉब असेल तर येऊ शकतं. तर हा प्रयोग आम्ही तिथे केला आणि 25 पारधी मुलं तर फॅक्टरीमध्ये आले लावून इथे. त्याचा परिणाम असा झाला की अनेक त्यांच्या समाजामध्ये असा मेसेज गेला की नाही पोलीस आपल्या दृष्टिकोन का करता आणि त्यांचा एक सर्वे झालेला नव्हता. त्यांना जातीचे दाखले मिळत नव्हते त्यामुळे गव्हर्नमेंट स्कीम ते घेऊ शकत नव्हते. मग आम्ही त्यावेळेस कलेक्टर्स आणि त्यावेळेसचे गृहमंत्री आणि शासन त्याच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांच्यासाठी एक मिशनच उभारलं. त्याचं सर्वे करणं, मॅपिंग करणं आणि त्यांच्या फॅमिलीला रेशन कार्ड देणं, त्यांना म्हणजे या बाबतीत कार्डसुद्धा. त्यामुळे काय झालं की नगर जिल्ह्यातलं फार मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीचं कमी झालं. आता हे जे म्हणजे आता सर्वसाधारण आता कॉमन मॅन म्हणला किंवा सर्वसाधारण घरामध्ये असं शिकवलं जातं, बाबा कोर्टाची पायरी चढली नाही पाहिजे तुम्ही, दवाखान्याची पायरी चढली नाही पाहिजे तुम्ही. ओके. तर कोर्टाच्या पायरीमध्ये जी पहिली स्टेप येते किंवा पोलिसासोबत दोस्ती पण नको आणि दुश्मनी पण नको, ही जी भावना एक समाजामध्ये तयार झाली आहे. जसं तुम्ही आता एक क्रिमिनल दत्तक योजना म्हणली किंवा आरोपी दत्तक योजना म्हणली, ह्या योजनेमुळे कुठेतरी ही भावना माणसांच्या मनामध्ये किंवा सर्वसामान्य जनतेच्या मनातून कमी होईल का, असं वाटतंय का तुम्हाला? कदाचित कारण त्यांच्या आईवडिलांचे पोलीस संपर्क साधतात. मुलगा काय करतो म्हणजे आईवडिलांपेक्षा जर पोलीस काळजी घेण्याची प्रवृत्ती वाढत चालली असेल त्यांना आईवडिलांना पण चालवलं समाजाला पण चालवलं. मी कुणाला एक राजीव पोरकर नावाचा हार्डकोर क्रिमिनल होता. तो चेन्स त्याची गरज दाखवल्यामध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये पण म्हटलेला. अच्छा. आणि त्यांनी अनेक 40-42 चेन्स स्नॅचिंग केल्या. त्याला पकडल्यानंतर त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये असं आढळलं की तो परिस्थितीवर बळी घाललेला आहे किंवा मग त्याला आम्ही विचारलं लागेल म्हणजे तेवढं शिकलेला आहे, एवढा हुशार आहे. त्याचा 11वी-12वीला क्लासमध्ये पहिला नंबर आहे का अशा याच्यावर तू हे उद्योग का करतोय. मग त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड सांगितलं, सावत्र आई आहे, ती त्रास देते, वडिलांना माझ्याबद्दल काही खोटं सांगते, वडील मग मला रागवतात, मारतात. अशा याच्यामधनं मग मला काही मित्र भेटले आणि गुन्हेगारीकडे वळण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दुवा कोणता असेल तो मित्र आहे. चांगला संगती असणं खूप गरजेचं आहे. तो सगळं असणं पाहिजे आणि मग ते तिकडे गेलं तर त्याला म्हटलं तू आता याच्यातनं बाहेर आहे, मी तुला काही तुझी व्यवस्था करतो. मग त्याला एक आम्ही वडापावची गाडी माझ्याच ऑफिसच्या समोर लावून दिली. आणि मी तिथं जोपर्यंत होतो अकरावी 3-3.5 वर्ष सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर तर तो ते गाडी चालवत होता. मी जेव्हा इकडे आल्यानंतर मी त्याची इथे घेतली तुझं मनापैकी सगळं तरी पुनर्वसन झालं. म्हणजे मी बघितलेला पहिला IPS अधिकारी असेल किंवा ज्याने एका आरोपीला व्यवसाय टाकून दिला आणि तो पण त्याच्या पोलीस ठाण्यासमोरच जिथं तिचे हात आहे त्याच्यासमोरच एक वडापावचा गाडा टाकून देऊन त्याचं पुनर्वसन चांगल्या प्रकारे झालेलं आहे. अरे आणि असे प्रयोग बऱ्याच ठिकाणी पण केलेत. नाशिकला केले, नगरला केले. नगरला पारधी समाजाचा दिल्ला समाजाचा मुखा मेळावा घेतला होता. आरोपी समोर करून 155 आरोपी आमच्या हकेला देऊन त्यांनी शरणागती पत्करले. त्यातले 302 मधले म्हणजे मर्डरमधले होते
दरोड्यातले होते, रॉबरीतले होते, असे सर्व प्रकारचे आरोप होते. आणि त्याचबरोबर आम्ही मल्टीनॅशनल कंपन्यांना बनवलं. 70 मल्टीनॅशनल कंपन्या आल्या त्या. 460 मुलांना आणि मुलींना त्या कंपन्यांनी ताबडतोब कॉल लेटर दिली. अरे वा. त्यांचे थोडं इंटरव्ह्यू घेतले आणि कॉल लेटर दिली. त्याच्यामुळं ते पारधी समाजातले, मिल्ल समाजातली व आदिवासी समाजातली काही त्यांचे पालक अक्षरशः ढसढसा रडत होते. हे आमचा मुलगा साहेब मिळाला, आमचा मुलगा नोकरी. आणि त्यामुळं तिकडच्या लोकांचा जो होता उद्देश हा बदलला. तुम्ही गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून सोडलं का तर तो कधीच माणसाळला द्या. तो हिंस्र पशुसारखाच होईल. त्याला समाजात घेतलं पाहिजे आणि त्याला तशा प्रकारे ट्रीटमेंट दिली, त्याच्यावर संस्कार केले तर निश्चितपणे तो चांगला माणूस होऊ शकतो. आणि हा थ्रेट डायरेक्ट समाजालाच आहे. नगर जिल्हा हा दरोड्यांसाठी फार फेमस होता. सगळ्यात जास्त दरोडे नगर जिल्ह्यात होते. नगर जिल्हा. पण ह्या सगळ्या प्रयोगामुळे तिथे अगदी 250 दरोडे रॉबरीचे गुन्हे व्हायचे. ते 35, 36, 40 वर आले. आणि ती लोक सांगायची सर आता आम्ही इथे काही करणार नाही आणि तुम्ही आमच्या मुलांसाठी उभे सगळं सांगा. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये एवढा मोठा म्हणजे बदल घडण्यात आला. तसा जर म्हणजे तुमच्यासारखे जर सगळ्यांनी जर असं IPS अधिकाऱ्यांनी विचार घेतले तुमच्यासाठी, तर म्हणजे भारत हा क्रिमिनल मुक्त व्हायला काही वेळ लागणार नाही सर्वसाधारण. पर्सनल एफर्ट्स करणं गरजेचं आहे. का आपण काय करतो की कामाची चाकोरी जी आहे आखून दिलेली चाकोरी शासनाने आखवली, कायद्याने आखवली, त्याच्या पलीकडे जाऊन पाहत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन बरंच काही जग आहे ते पाहायला. म्हणजे माणसाने माणसासोबत माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. ते पण आहे, ते तर बट नॅचरल आहे. आणि सर आणखीन एक म्हणजे जसं आपण बघितलं किंवा कोर्टाची पायरी चढली नाही पाहिजे, ह्याचं एक मूळ कारण म्हणजे आम्हाला जे वाटतं सर्वसामान्य माणसाला की बाबा कोर्टामध्ये एखादी केस गेली तर ती केस गेल्यानंतर ती केस चा निकाल लागायला हा खूप मोठा कालावधी लागतो. आणि जसं आता तुमच्यासारखे IPS अधिकारी आहे, काही IAS अधिकारी असते ज्यांना लॉचं नॉलेज आहे, ज्यांचा एवढा मोठा 30-35 वर्षाचा अनुभव असतो क्रिमिनल केसेसवरला किंवा काही सिव्हिल केसेसवरला, तर अशा अधिकाऱ्यांना काही एक छोटीशी ट्रेनिंग देऊन म्हणजे सरकारने एका कोर्टातल्या जज रूपामध्ये किंवा ह्या छोट्या केसेस लवकर केसमुक्त करण्यासाठी असं काही पाऊल उचललं पाहिजे किंवा ज्या 10 वर्षापासून 5 वर्षापासून केसेस पेंडिंग आहेत ही कुठली तरी प्रोसेस फास्ट होण्यासाठी असं असं म्हणजे असं करता येईल का सरकारला किंवा सरकार करू शकेल का असं काय वाटतं नाही? नंतर सर्वच मॅनपॉवर वाढवायला पाहिजे, सेटअप वाढवायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढली पाहिजे, रिसोर्सेस वाढले पाहिजे. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमही फार चांगलं आहे. त्याच्यातनं यांनी एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. आणि डिले इन जस्टिस इज ऑलवेज डिनायड जस्टिस आहे. तर ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणखीन एक समाजामध्ये धारणा आहे की बाबा पोलिसासोबत भले तो पोलीस हवालदार असो किंवा एखादा IPS अधिकारी असो, यांच्यासोबत दोस्ती पण नको आणि दुश्मनी पण नको, हात लांबून राहिलं पाहिजे. ही धारणा म्हणजे हा जो एक भीतीवर्धक धारणा आहे याचं कारण काय वाटतं तुम्हाला? म्हणजे समाजामध्ये जे आहे ते कॉमन पब्लिकमध्ये आहे पोलिसांनी गुन्हेगाराशी गुन्हेगाराप्रमाणेच वागलं पाहिजे. ते सर्वसामान्य माणसामध्ये जे आहे सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणसासाठी वागायला. आणि काय होतं तर समजा सगळ्यांना जर ते चांगल्या रीतीने वागवायला लागले तर मग गुन्हेगार पण त्यांचे मित्र होते. बरोबर. आणि ते न होण्यासाठी कठोर जिथं आहे तिथं कठोरता वाढली पाहिजे. जिथे चांगले माणसं आहेत त्यांच्याशी चांगले रीतीने पण वाढलं पाहिजे. ही जी बदल जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये किंवा कोर्टाची पायरी चढू नये म्हणजे थोडक्यामध्ये आपण कुठला गुन्हा करू नये किंवा आपण कुठल्याही याच्यामध्ये बरोबर असे एक हे असते धारणा असते. पण कधी कधी माणसाला जरी किती वाटत असेल की आपण नाही करू पण समोरचा करतो त्याच्या वेळेस नारणं द्यावं लागतं. आणि आता बरंचसं बदलत चाललं. पोलीस स्टेशन सगळेच अधिकारी एज्युकेटेड अधिकारी येणारे आहेत. त्याच्यामुळे बराचसा चेंज हा होता. सर आणखीन एक गोष्ट होती. आता जसं तुम्ही म्हणलं की वेश्या व्यवसायामध्ये मुंबईमध्ये तुम्ही खूप मोठी कारवाई केली होती आणि वेश्या व्यवसायामधल्या भरपूर साऱ्या मुलींना तुम्ही रिहॅबिलिटेशन करून एक चांगल्या प्रकारचं त्यांना जीवन दिलेलं आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे जगत आहे. आता हे वेश्या व्यवसायाकडे बघायला गेलो तर काही देशामध्ये हे लीगल आहे, जसं थायलंड झालं किंवा आणखीन बाकी काही देश आहेत आणि भारतामध्ये ते इल्लीगल आहे. मग आता एक माणसाचं स्वरूप काय असतं किंवा ज्या गोष्टी इल्लीगल असतात त्या गोष्टीकडे माणूस हा लवकर आकर्षित होतो. ओके. आणि ज्या फ्रीली ओपनली टेनिस बॉलसारखं उदाहरण घेतलं आपण,
टेनिस बॉलला जेवढ्या जोरात आपतो आपण तेवढा तो जास्त उसळतो आणि त्याला फ्रीली सोडला आपतो तर जास्त उसळत नाही. मग ह्याचं एक काय कारण वाटू शकतं म्हणजे तुमच्या नजरेमध्ये? नाही आता त्याचं कारण म्हणजे वेश्या व्यवसाय हा लीगल करावा हे योग्य पण नाही ठरला. नाही का? बरोबर आहे. त्यात समाजात व्यभिचार पण वाढेल. हो. हे देशामध्ये ते निघत. आता कसं आहे की अ, वेश्या व्यवसाय करायला डेन्स चालवणे किंवा त्यांच्यावरती त्यांच्याकडनं त्यातलं इन्कम सोर्स जनरेट करणं किंवा पिंप म्हणून काम करणं किंवा दलाली करणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे बंधात्मक आहेत किंवा बंदी आहे. बळी आपलं मग ते असले पण गरजेचं आहे. गरजेचं. कारण आपण जर सर्रास हे करायला तर खालच्या लेवलला म्हणजे तरुण वर्गामध्ये फार दुष्परिणाम पण होते त्याचं. आता काही देशामधले प्रत्येकाच्या पॉलिसी वेगवेगळ्या असतात. त्यांचं नैतिक अंडरस्टँडिंग पण वेगळं असतं. तिथे एखादा शिवी देणं पण फार मोठा गुन्हा समजतात. अच्छा. हो, हो. काही नाही सोडून यायचं. जो आपल्याकडे कदाचित वाटत पण नसेल लोकांना. सर आणखीन एक होतं की 1984च्या अगोदर जसं तुम्ही सांगितलं की बाबा धुळे महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबारमध्ये गांजा आणि अफूची शेती झाली. राजस्थानच्या काही बॉर्डरमध्ये अफूची शेती होते ते मेडिसिनल पर्पजला होते. परत काही ड्रग तस्करी आपली पंजाबमध्ये होते आणि ते बऱ्या प्रमाणात कमी झालेली आहे. परंतु 1984च्या अगोदर जर बघितलं तर जे वीड्स आहे गांजा म्हणा अफू म्हणा हे लीगल होतं आणि 1984च्या नंतर ते त्याच्यावरती बॅन करण्यात आला. तर म्हणजे त्याचं एकमेव कारण असं मानलं जातं की बाबा काही जे त्यावेळेस अमेरिकेमध्ये बॅन आला वीड्सवरती तर त्यांनी जेवढ्या अमेरिकेचे मित्र देश होते त्या सर्व देशांना ते वीड्स बॅन करायला लावले. मग मोर ऑर लेस जर बघितलं आपण प्रभाव अल्कोहोल आणि वीड्समधला तर थोडं 19-20चा फरक असू शकतो आणि अल्कोहोल आणखीन पण भारतामध्ये लीगल आहे. ओके. मग जर विचार करायला गेला तर अल्कोहोलमध्ये एक रिव्हेन्यू जनरेट होते सरकारला. तर रिव्हेन्यू जनरेट होत असल्यामुळं त्याला लीगल केलेलं आहे आणि जे शेतीप्रधान म्हणून अफू गांजा असतो काहीतरी त्याला बॅन करण्यात आलेलं आहे. असं काही आहे का? नाही असं तर निश्चितपणे नक्कीच नाही आहे. कारण रेव्हेन्यू जनरेट होण्यासाठी काही ठिकाणी आता गुजरात रेव्हेन्यू एवढा मोठा जनरेट होतो. गुजरातमध्ये दारूबंदी दारूबंद. बिहारमध्ये पण दारूबंदी आहे. याच्या पाठीमागची त्या त्या प्रदेशाची किंवा राज्याची किंवा त्या देशातली परिस्थिती, तिथलं लोकजीवन आणि तिथल्या लोकजीवनाशी निगडीत असलेल्या परंपरागत रूढी परंपरा ते पण आहे. आता राजस्थानमध्ये लग्नाच्या वेळेस छोटीशी अफूची गोळी देतात खायला. हो. ती जर घेतली नाही तर त्याला ते समाजाबाहेर पण टाकण्याचं पॅकेट. म्हणजे हे त्याच्याशी रिलेटेड आणि जसजसे काळाच्या ओघामध्ये कायदे जे असतात ते नेहमी बदलत असतात आणि ते बदलावेच लागतात. परिस्थितीनुसार ते बदलावं लागतं. समाज रचना चांगली करण्यासाठी किंवा सामाजिक स्वास्थ्य चांगलं करण्यासाठी कायद्यामध्ये चेंज आला आणि त्याच्यामुळे ॲक्शनमध्ये पण चेंज आला आणि म्हणून ते ह्या गोष्टी की पूर्वी चालत होत्या पण नंतर त्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या. पूर्वी कदाचित कंट्रोलेशन सिस्टीममध्ये असेल, आता ते होत नाहीत. आता त्याचा अतिरेक होतोय आणि मग जिथं अतिरेक होतो तिथे कुठेतरी बंधनं टाकणं गरजेचं आहे. बरं. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं अल्कोहोलमध्ये तर आय थिंक 10 वर्षाखाली का 15 वर्षाखाली असा एक छोटासा कायदा येणार होता असं होतं महाराष्ट्रामध्ये किंवा वाईन्स जे आहे जे द्राक्षापासून बनल्या जातात त्या किराणा दुकानामध्ये सर्वत्र आपण उपलब्ध करू असा प्रस्ताव पास होणार होता. पण काही कारणास्तव तो प्रस्ताव पास नाही झाला. पण तू जर बाहेर देशामध्ये बघितलं आपण ऑलमोस्ट 90% जगातल्या देशामध्ये अल्कोहोल हे इझिली अवेलेबल होतं. वाईन्स तर इझिली म्हणजे प्रत्येक काउंटर असतात शेतमध्ये मॉलमध्ये किराणा दुकानामध्ये सगळीकडे. जेव्हा भारताकडे बघतो आपण भारतामध्ये हे पर्टिक्युलरली म्हणजे काही लायसन्स दिलेले आहे त्या लायसन्स धारकच ती गोष्ट विकू शकतो. ओके. मी युरोपमध्ये असताना मी कधीच पाहिलं नाही की कोणीतरी एखादी व्यक्ती दारू पिली आणि ते रस्त्याने आरडाओरड करतोय, लोकांना शिव्यागाळ करतोय आणि असा धुमाकूळ घालतोय असे केस पाहिजे. पण भारतामध्ये आले खूप दारू पितात. शेवटी मानसिक कंट्रोल जो आहे जिथे कंट्रोल सुटतो तिथे मग अशा प्रकारचे प्रकार होतात. अच्छा. आणि हा कंट्रोल आपण कुठपर्यंत ठेवायचा. आता काही देशामध्ये म्हणजे लिमिटेड याच्यामध्येच वाईन घेतली जाते किंवा दारू पण घेतली जाते. तर आमच्याबरोबर जे इंटरनॅशनल पोलीस ऑफिसर होते ते जर समजा त्यांनी ड्रिंक्स केलं तर ते कधीही स्वतः गाडी ड्राईव्ह करतो. आणि भाड्याची गाडी करणार किंवा फेअर टॅक्सी घेणार तर आणि आपल्या घरी जाणार किंवा
दुसरं कामाच्या वेळेस कधी कोणी डिएस करत मागे. म्हणजे तिथे तुम्हाला म्हणजे फ्री वागणूक आहे, परंतु तेवढीच तुमच्यावरती काटेकोर बंधनं. ह्याचं कारण काय असू शकतं? म्हणजे भारतामध्ये एखादा माणूस पिल्यानंतर एवढा बहकला जातो आणि फॉरेनमध्ये तो माणूस बहकला जात नाही. ह्याचं म्हणजे काय कल्चरल गॅप असू शकतो. सोशल कारण असू शकतं, त्याची परिस्थिती असू शकते, त्याच्याशी निगडीत आता जिथे आता तुम्ही जर पाहिलं तर फार फार श्रीमंत व्यक्ती असे की 5 स्टारमध्ये दारू पितात, 3 स्टारमध्ये दारू पितात. ते कधी जास्त रस्त्यावरती आरडाओरड का दिसत नाही. पण गरीब माणूस आहे, मजूर माणूस आहे किंवा शेतकरी माणूस आहे, तर त्याच्यामध्ये त्यातले कोणी जर पित असतील, तर त्यांच्या परिस्थितीनुसार एखादं काही भांडण झालं असेल किंवा बांधायचं काही वैमनस्य असेल, त्याच्यावरून तो राग प्रकट करण्याचं माध्यम पण समजतं. अच्छा, म्हणजे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठीचं कुठेतरी एक वे आहे असं असं पण असू शकतं. आणि एज्युकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते जेवढा माणूस एज्युकेटेड होतो तेवढा माणूस सॉफ्ट होत जातो. सर मध्ये एक आपण सिन्नरमध्ये एक ह्याच्यावर नाशिकमधल्या काही MIDCमध्ये कुठली तरी केमिकल कंपनी होती. त्या कंपनीमध्ये ड्रग्सचं रॅकेट काहीतरी एक मुंबईच्या पोलीस टीमने हे केलं असतं. आय थिंक त्यावेळेस तुम्ही IG पदावरती होता. तर ते त्याविषयी काय म्हणजे काय होतं? ते ॲक्च्युली सिन्नरमध्ये नव्हतं, ते नाशिक सिटीच्या हद्दीत होतं. नाशिक सिटीच्या हद्दीमध्ये MIDC कमिशनरेटच्या मध्ये होतं. आमच्या माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये नव्हतं. म्हणजे केमिकल कंपनीमध्ये ते ड्रग्स बनवतात ते रॅकेट होतं पूर्ण. हां, ते होतं. मी पण पेपरला वाचलं, पण आमच्या ह्याच्यामध्ये नव्हते. ते माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये नव्हतं. पण ते पोलिसांना इन्फॉर्मेशन मिळाली, त्यांनी वर्कआउट केलं. बऱ्याच वेळा काय होतं की त्या ज्या MDच्या गोळ्या असतात, ते एखादी ड्रगची फॅक्टरी आहे, ड्रग्स म्हणजे औषधाची फॅक्टरी असं पण समजलं जातं. त्यात पोलिसांना कमी एवढं फार मोठं प्रमाणात नॉलेज कोण नसतं. अशा गोष्टी होता. मला एकंदरीत बघायला गेलं तर तुम्हाला आणखीन एक राष्ट्रपती पुरस्कार पण भेटलेला आहे. आता राष्ट्रपती पुरस्कार म्हणजे कशाबद्दल भेटलेला आहे? काय होतं सर ते? गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 15 वर्ष 20 वर्ष मी ज्यावेळेस सगळ्या रीतीने सेवा करता मेरिटोरियस सर्व्हिस जी असते त्याच्यामध्ये तर ती कुठेतरी ती उल्लेखनीय कामगिरी ती त्याची दखल घेतली शासनाने केंद्र शासनाने आणि त्यातनं हे राष्ट्रपती पदक दिले जातं. मग गुन्ह्याचा तपास असेल किंवा दुसरा हल्ली असेल जातीय दंगे आटोक्यात आणणं असेल किंवा एक म्हणजे कम्युनिटी पोलिसिंग आहे ते राबवणं असेल का समाज उपयोगी काही योजना असतील त्या राबवणं असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामधनं त्यास गुणवत्तापूर्ण सर्व्हिस होते आकार येतं अशाच सिलेक्टेड लोकांना ते दिलं जातं. अच्छा. सर तुमच्या पूर्ण नोकरीमधल्या अनुभवामध्ये असा कुठला एक कटू प्रसंग आहे काय, की ज्या प्रसंगामुळे तुम्हाला वाटलं असेल जेव्हा नाही, आता भरपूर झालं, आता हे नोकरी नको आपल्याला, म्हणजे IPS लेवलसाठी आपल्याला एक पीसफुल लाईफ पाहिजे, असे काही अनुभव आले असतात? मला तसे अगदी मी स्टार्टिंगपासून ज्यावेळेस पोलीसमध्ये लागलो त्या टायमाला जळगाव सेक्स स्कॅन्डल असेल किंवा अकोल्याचं ड्रग रॅकेटचं मामाफोड करणं असेल किंवा त्याच्यावर कारवाई करणं असेल तर घरीसुद्धा मिसेसला आणि यांना धमक्या भरपूर आली आहे. आम्ही कधी डगबगलो नाही. आम्ही त्याला मुंहतोड जबाब दिला. तेवढ्याच प्रकारे त्याच्यावरती वार केले. त्याच्यामुळं ऑटोमॅटिक तो प्रश्न रिझॉल्व झाले किंवा सुटले गेले. मला असं कधीच वाटलं नाही. प्रसंग भरपूर आले. बऱ्याच वेळा आणि स्वतःही मार खाल्लेला आहे. मला लागलेलं आहे दंगेमध्ये किंवा मॉबमध्ये मॉब कंट्रोल करताना किंवा जाती दंगल कंट्रोल करताना. पण ते एक आमचं अविभाज्य कर्तव्य होतं. कर्तव्याचा भाग होता. आणि कुठली गोष्ट आपण किती याने येतो, उत्साहात घेतो. कठीण प्रसंग जरी असेल तर तो लोक शांत ठेवून देत त्याच्यावरती आपण रिॲक्ट झालो किंवा कारवाई केली तर नक्कीच तो प्रसंग बाहेर येतो. आय एम प्राऊड ऑफ पोलीस. मी असं कधीच वी आर सो प्राऊड ऑफ दिस. हां, हां. सर जळगाव सेक्स स्कॅन्डल काय होता सर? जर्नलिस्ट स्कॅन्डल ते त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरुण मुलींना वगैरे परीक्षेमध्ये पेपर वगैरे देऊ त्यांना ब्लॅकमेल करू द्यायचे. अच्छा. कोणत्या वर्षी झालं होतं सर हे? हे 2093 1993 चालवण्याची गोष्ट आहे. अच्छा, हां. त्याच्यामध्ये असे प्रकार होत होते आणि ते त्याची इन्फॉर्मेशन मिळाली होती पोलिसांनी चांगल्या प्रकारे वर्कआउट केलं होतं. अच्छा. म्हणजे पेपरच्या आडाखाली म्हणजे पेपर देऊन त्यांना ब्लॅकलिंगचा प्रकार होता. ब्लॅकमेल करणं, त्यांचे व्हिडिओ काढणं, त्यांचे शूटिंग करणं किंवा त्यांचे न्यूज फोटोग्राफ्स काढणे
मग ते त्यांच्या पॅरेंटला दाखवू किंवा त्यांच्या समाजामध्ये दाखवू ते होतं. पण त्या रॅकेट्स 19 गुन्हेगार पकडले गेले, तिथं सजा झाली मोठ्या प्रमाणाची. आणि इट वॉज अ गुड ॲक्शन, व्हेरी गुड ॲक्शन बाय पोलीस. ओके. सर तुमच्या पर्सनल लाईफकडे बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही एक खूप चांगले IPS अधिकारी तर आहातच, पण खूप चांगले एक पती आणि पिता पण आहात. कारण की मला तुमचा पर्सनली खूप जवळ अनुभव आलेला आहे. आणि पिता ह्यामुळे बोलतो किंवा तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही तुमच्या मुलीला IAS बनवलं. ते IAS एक वेळेस नाही, डबल IAS झाल्या जान्हवीताई. आणि म्हणजे आत्ताच्या IASचे जे निकाल लागले त्यामध्ये आय थिंक महाराष्ट्रामध्ये फक्त 5 जणच IAS आहेत. त्यापैकी एक जान्हवीताई आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्या तुमच्याकडे बघून प्रेरित झाल्या का त्यांना पहिल्यापासून IAS बनायचं होतं का तुम्हाला मुलीला IAS बनवायचं होतं असं वाटतं? नाही अर्थात आपल्या घरामध्ये आईवडील हे सगळ्यात पहिले शिक्षक असतात. हो. आणि मुलं आपल्याला लहानपणापासून ऑब्झर्व करत असतात की आपले वडील काय करतात, आई काय करते, आई कशी वागते, वडील कसे वागतात. आणि मग पहिला गुरु जो असतो तो आईवडील असतात. आणि त्यातून कदाचित तिला प्रेरणा मिळाली असेल आणि तिने त्याच्यातनं बरेचसं वर्कआउट केलं. एम जे होतं 12वी नंतरचं की मी IAS होणार का IPS होणार. तर ते एम तिने साध्य करण्यासाठी अतिशय कठोर मेहनत घेतली. अगदी 15 16 तास अभ्यास केला. आणि त्याला आम्ही तेवढा सपोर्ट पण केला नाही, ती दुसरं पण सपोर्ट केला की नाही ठीक आहे, तू त्याच्या पाठीशी आता तुझं ध्येय आहे ते तू अचीव करण्यासाठी जो काही मॉरल सपोर्ट असतो, मॉरल सपोर्ट फार गरजेचं असतो. तोच दिला. मग ते अशा याच्यामधनं ती निश्चितपणे मग UPSCला चांगल्या रँकिंगनी पास झाली. मेरिट बेसिसमध्ये आणि सर मी ऐकलं होतं की तुम्ही IASच्या इंटरव्ह्यूला जायच्या अगोदर जान्हवीताईंना जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला होता, म्हणजे त्याच्या अगोदरचा एक प्री इंटरव्ह्यू तुम्ही घेतला होता घरामध्ये असं मी तुमच्या ह्याच्यामध्ये ऐकलं होतं की आय थिंक तो 9 ते 10 तासाचा इंटरव्ह्यू घेतला होता काहीतरी. मग त्या इंटरव्ह्यूमुळं ताई IAS पास झाल्या असं एक एकंदरीत आणि असं नाही म्हणता येणार. एक अभ्यास खूप कठीण असतो. अगदी ते अभ्यास करत त्यावेळेस आपल्या डोळ्यात पाणी येतं, इतका अभ्यास कठीण असतो. आणि मी महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस कमिशन जे आहे MPSC, MPSCचा पॅनल मेंबर होतो. 200 लोकांचा इंटरव्ह्यू पण मी घेतला होता. तर मला इंटरव्ह्यू घेण्याचा अनुभव होता आणि त्याबरोबर मला भरपूर भाषण पण करावं लागलं. म्हणजे तुमच्याकडे काही हॅक आहे का अशी काही? इंटरव्ह्यू घेणारा जो असतो तो पण तेवढाच नॉलेजेबल असायला पाहिजे. प्रश्न विचारणं अवघड असतं उत्तर देण्यापेक्षा. म्हणजे नॉलेज त्याच्यामुळं नॉलेज महत्त्वाचं होतं. आणि आता एवढ्या वर्षाचा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहे, तर तो एक्सपिरियन्स कुठेतरी मुलीबरोबर शेअर करणं किंवा कुठल्या डायरेक्शनने तिने जायला पाहिजे, कशा प्रकारचा इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, त्याचं बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे आणि नॅशनल इंटरनॅशनलला काय चाललेलं आहे, करंट अफेअर्स काय आहे, त्याच्यामध्ये सध्याचे प्रॉब्लेम्स काय आहे, समजा ती IAS झाली तर काय कुठल्या जबाबदाऱ्या येऊ शकतात, ती IPS झाली तर जबाबदाऱ्या कोणत्या येऊ शकतात. अशा प्रकारचे जे आहे त्याचं ओरिएंटेशन किंवा रिप्लेसमेंट करणं पण गरजेचं असतं. आणि त्याच्यातनं मग थोडासा जसं मॉक इंटरव्ह्यू आहे, मॉक इंटरव्ह्यू घेता वेळेस तर मॉक इंटरव्ह्यू देण्यासाठी विद्यार्थ्याची तयारी करून घेणं फार गरजेचं असतं. आणि ॲज अ पोलीस ऑफिसर IPS ऑफिसर म्हणून मी तशा प्रकारच्या तिच्या इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली होती. कधी जे सध्या MPSC किंवा त्याच्यामुळेच ती झाली असं नाही आहे, काहीतरी मदत फार मोठी आहे. नाही ते कसं असतं की बाबा कुठेतरी एक आधार लागतो म्हणजे हे करण्यासाठी. त्यामुळे तुमचा पण मोठा आधार मग त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूच्या धाडसाने इंटरव्ह्यू कसा द्यावा, अच्छा, किंवा प्रॉपर इंटरव्ह्यू कसा द्यावा, ह्याचे काय जे स्किल असेल किंवा हे स्किल निश्चितपणे समजलं असेल. सर आता जे तरुण मुलं आहेत किंवा मुली आहेत, तरुण आपले जे सध्या MPSC, UPSC करत आहेत, त्यांना जर तुम्हाला एक 2 ते 3 हॅक द्यायचे असतील काही किंवा इंटरव्ह्यू देण्यासाठी जे प्रिलिमिनरी पास करून, मेन्स पास करून इंटरव्ह्यूसाठी तयारी करत असतील त्या मुलांसाठी, तर तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे त्यांना? मुलांनी अभ्यास करताना बेसिक नॉलेज फार महत्त्वाचं आहे. आपलं गावच माहीत नसेल, आपण कुठं राहतो, त्या गावाचं वैशिष्ट्य माहीत नसेल, त्या तालुक्याचं वैशिष्ट्य माहीत नसेल, जॉग्राफिकल आपल्याबद्दल त्याच्याबद्दल काहीच माहीत, हिस्टॉरिकल काय माहीत नसेल, आपण कुठला स्टडी करतोय, समजा एखादा BSc झालं असेल, एखादा BA झालं असेल, एखादा BCom झालं असेल, त्या विषयामध्ये पण प्रावीण्य कुठेतरी एखादा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यावर पण अभ्यास करणं. आपला हिस्ट्री आहे, आपल्या जॉग्राफी आहे, सायन्स आहे, हे जे बेसिक आहे, फाउंडेशन जे आहे, फंडामेंटल गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती पहिलं तयारी करायला पाहिजे.
अच्छा. आता आम्ही असं पण पाहिले इंटरव्ह्यू घेताना की बेसिक गोष्टी माहीत नाही विद्यार्थी. आणि इकडे अगदी 12वीला 94 आहे, 93 आहे. पण तू प्रश्न विचारले अडखळतात. मग ह्या गोष्टींचा त्यांनी करायला पाहिजे. आता उदाहरणार्थ तुमचं नाव लक्ष्मण आहे. लक्ष्मणला काय हिस्ट्री आहे? काय इतिहास आहे? पुराणामध्ये काय आहे? रामायणामध्ये काय आहे? अच्छा, किंवा ह्या गोष्टी विचारल्या जाऊ विचारल्या जाऊ. म्हणजे स्टार्ट फ्रॉम आपल्यापासूनच सुरुवात करा. आणि चौकस बुद्धिमत्ता तर असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि ज्या पदासाठी आपण ॲपिअर होतो त्या पदाची कर्तव्य काय आहे, जबाबदाऱ्या काय आहे, ते पण माहिती पाहिजे. आणि कॉन्फिडन्स लेवल हाय पाहिजे. कॉन्फिडन्स केव्हा येतो ज्यावेळेस आपण स्वतः मेहनत करतो. आणि ज्यावेळेस आपण मेहनत करतो किंवा आपण त्याच्यामध्ये प्रवीण आहे त्यावेळेस कॉन्फिडन्स येतो. आणि कॉन्फिडन्स ज्याचा आहे तर 100% पास होऊन जातो. म्हणजे बेसिक फाउंडेशन, फंडामेंटल्स आणि कॉन्फिडन्स ह्या 3 गोष्टी जर तुम्ही सातत्याने पूर्ण केल्या तर इंटरव्ह्यू पास करणं हे अवघड नाही. अरे जिद्द जी असते ती पण महत्त्वाची. जिद्द तर ऑब्व्हियसली जिद्द हे असणं गरजेचं आहेच. आणि जेव्हा आता कित्येक वेळेस बघितलेलं आहे, काही मुलं प्रिलिमिनरी बसतात. प्रिलिमिनरीमधून मग ते वगैरे जातात, मेन्सला येतात. तर आता ही प्रिलिमिनरी एक्झाम जी असते UPSCची किंवा MPSCची, ही प्रिलिमिनरी एक्झाम पास करण्यासाठी काय गरजेचं असतं? म्हणजे काय वाटतं मुलांमध्ये? त्यांना तुम्ही काय सांगू शकता किंवा हे प्रिलिमिनरी एक्झाममध्ये तुम्ही ह्या 2-3 गोष्टी सातत्याने पाळल्या? हे आता मगाशीच सांगितलं की बेसिक स्टडी, बेसिक फंडामेंटल. NCERTचं पुस्तक असेल, नंतर सायन्स असेल, जॉग्राफी असेल किंवा हिस्ट्री असेल, ह्या बेसिक गोष्टी आणि जनरल नॉलेज जनरल याच्यावरती भर द्यायलाच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देशाचं मध्ये काय परिस्थिती आहे, आपल्या देशामध्ये कोणत्या पॉलिसीज राबवल्या जातात, कोणती धोरणं राबवली जातात, इश्यूज करंट काय आहे, देशातले काय आहेत, इंटरनॅशनल काय आहे, व्यक्तिमत्व कोणती महत्त्वाची आहे आणि त्याच्या बाबतीत काय घडलं आहे का. कसं असतं की तुम्हाला ज्यावेळेस सिलेक्ट करताना कोट्यावधी लोकांमध्ये ठराविक काहीच लोक सिलेक्ट करायचे. तो क्रायटेरिया पण तेवढंच अवघड केलेला असतो. मग त्यासाठी तुम्ही त्याचं डीप नॉलेज किती आहे, त्याची डेप्थ किती आहे आणि हा इतरांपेक्षा कसा वेगळा आहे, हे इंटरव्ह्यूचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो. ॲक्शन म्हणून मग त्या विद्यार्थ्यांनी पण हे लक्षात द्यायला पाहिजे की आपल्याला बेसिक आणि अगदी डीपेस्ट नॉलेज तिथे यायला पाहिजे. आणि मेन्समध्ये पण हेच अप्लाय. मेन्समध्ये सुद्धा त्यांचे जे सब्जेक्ट असतात, ऑप्शनल्स असतील किंवा जनरल नॉलेज असतील, तर त्याच्यामध्ये सिलेबस प्रमाणे स्टडी करणं आणि पूर्वी जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत ते सोडवणं, टेस्ट वगैरे देणं, टेस्ट सोडवणं, सगळ्यांना अनुभव भरपूर मिळतो. आणि त्या अनुभवामधनं मग तो विद्यार्थी काही होतो. आणि ट्रेंड कसा आहे, म्हणजे प्रश्नपत्रिकेचा ट्रेंड कसा आहे, सध्याच्या वातावरणाचा ट्रेंड कसा आहे, ह्या ट्रेंडप्रमाणे विद्यार्थ्यांनी बनलेला. एखादा विद्यार्थी किंवा एखादा तरुण जेव्हा UPSC MPSCची तयारी करतो, तो एवढा डीप नॉलेज घेतो सर्व सब्जेक्टचा 2-3 वर्ष 4 वर्षापर्यंत. तर जेव्हा तो एखादा अधिकारी बनतो सिलेक्शन झाल्यानंतर, अधिकारी बनल्यानंतर हे जे नॉलेज त्यांनी ग्रॅब केलेलं आहे, थेरॉटिकल नॉलेज किंवा प्रॅक्टिकल नॉलेज त्याच्यामध्ये, तर ह्याचा कुठं उपयोग होतो का पुढच्या? हो, पेपरचा 100% उपयोग. मी मला प्रश्न विचारला इंटरव्ह्यूमध्ये, यू आर इंजिनियर अँड वाय यू आर वेस्टिंग सीट ऑफ इंजिनियर सो वाईल अपेअरिंग दिस कॉम्प्युटर एक्झाम. तर त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की नॉलेज इज पॉवर इफ ॲट लाईफ. हां, आणि मी ते सिद्ध केलं की मी ते अनेक सॉफ्टवेअर तयार केली, क्रिमिनल ट्रॅकिंग सॉफ्टवेअर तयार केलं, गुगल अडॅप्टेशनचं सॉफ्टवेअर तयार केली, सायंटिफिक क्रिमिनल सिस्टम याच्यामध्ये मी PhD झालेला. हो, ती मेथड्स काय, सायंटिफिक मेथड्स इन इंट्रोडक्शन अँड डिटेक्शन, त्याची सॉफ्टवेअर्स काही बनवली. हो, आणि याचा फायदा 100% झालेला. म्हणजे तुमचा इंजिनिअरिंगचा उपयोग तुम्ही हे सॉफ्टवेअर जे क्रिमिनलला सॉफ्टवेअर्स याच्यामध्ये असेल किंवा मोठ्या सॉफ्टवेअरच्या संदर्भात असेल, गुन्हेगार शोधण्यावर अच्छा त्याचा फायदा होतो तसा. चा फायदा होतो तुम्हाला नाही असं. आणखीन एक धारणा होती की बाबा UPSC MPSC ओके हे करत असताना मुलांनी सातत्याने 15 तास 16 तास अभ्यास करणं गरजेचं असतं. तुम्हाला झोप एवढीच हवी असते, अमुक तुम्हाला एवढंच असतं. तर त्या मुलाने त्यांचं आरोग्य कसं जपलं पाहिजे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला त्याविषयी? त्याने स्वच्छंद जोपासायला पाहिजे. त्याला वाटलं की आपल्याला थोडं टी व्ही पाहायचं तर टी व्ही पण पाहायला पाहिजे, सिनेमा पाहायला पाहिजे, का खेळला पाहिजे. फिजिकली तो जर फिट असेल तर मेंटली फिट राहतो आणि ती फार आवश्यक आहे. तुमचा बॅलन्स राहणं फार गरजेचं आहे. बॅलन्स राहण्यासाठी तुम्हाला एखादा छंद 100% असतं, म्हणजे स्पोर्ट असेल तर फारच छंद आणि त्याच्यामध्ये मग माणूस हेल्दी राहतो.
गिव्ह अँड टेक, म्हणजे जर समजा आपल्यावरती काही मोठ्या प्रमाणात आघात झाला तर तो झेलण्याची ताकद पण स्पोर्ट्समध्ये येते. याच्यामधनं मानसिक बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. सर तुम्ही एक IPS अधिकारी तर आहातच, परत तुम्ही एक चांगल्या प्रकारे फॅमिली मॅन पण आहात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक चांगले स्पोर्ट्समन पण आहात. कारण की मी जवळून तुम्हाला अनुभवलेलं आहे, तर तुम्ही टेनिस खूप चांगल्या प्रकारे खेळता आणि आय थिंक मोर दॅन 5 अवॉर्ड्स तुम्हाला भेटलेले आहेत टेनिसमध्ये. ओके. तर टेनिसपटूसाठी तुम्ही म्हणजे टेनिस ज्यांची हॉबी आहे किंवा टेनिसमध्ये ज्यांना चांगलं करायचे, ओके, त्यासाठी तुम्ही एखादं काही सांगू शकता का टेनिस खेळणाऱ्या खेळाडूसाठी? टेनिस हॉबी असेल तर त्यांनी कसं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवायचं झालं तर तुम्हाला तेवढी मेहनत मिळावी लागते. थोडी प्रॅक्टिस करायला पाहिजे, तर कोचिंग कसं घ्यायला पाहिजे, चांगलं कोचिंग घेणं गरजेचं आहे. शॉट्स कोणते मारायचे, कुठे मारायचे, कसा समोरच्याला प्रतिस्पर्ध्याला पकडायचं, कुठल्या लेवलला पकडायचं, आणि अशा म्हणजे आपल्या मोमेंट्स कशा पाहिजेत, आणि तिला फ्रॅक्शन ऑफ सेकंड लागतं. समोरचा बॉल कसा येईल, तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये म्हणजे निर्णय घेऊन ताबडतोब तुम्हाला शॉट मारायचा असतो. त्यात तो बॉल परतवायचा असतो. तर त्यामुळे तुमची बौद्धिक पातळी, म्हणजे बौद्धिक इंटेलिजन्स पण वाढतं, आणि एक तल्लख बुद्धिमत्ता तुमची वाढीस लागते, हे पण होतं. फिजिकल फिटनेस राहतो, ह्या पण गोष्टी आहे. पण मेहनत सगळ्यात महत्त्वाची, कोचिंग पण कळच महत्त्वाचं आहे, स्किल डेव्हलप करून घेणं फार महत्त्वाचं. आणि टेनिसमध्ये एक मी बघितलं किंवा सर्वसाधारणतः माणूस फोरहँड चांगला खेळतो, पण बॅकहँडला त्याला खूप त्रास होतो. तर बॅकहँड इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल? अनफॉर्च्युनेटली माझा बॅकहँड खूप स्ट्रॉंग आहे. सो ते आणि नाशिकच्या बहुतेक प्लेयर्सला तर फार अवघड दाखव अवघड येतो. आता ते मारण्याची स्टाईल अडॉप्ट झाली असेल तेव्हा असे, पण बॅकहँडला आणि फोरहँड दोन्ही पण स्किल्सच्या गोष्टी आहेत. त्या प्रॅक्टिसने येतात, याने प्रॅक्टिसने होऊ शकतो. माझ्या एक उत्तम खेळाडूसोबत तुम्ही चांगले लेखक पण आहात. खूप सारे बुक्स तुम्ही लिहिलेले आहेत सर. आणि त्या बुक्समध्ये एक आवर्जून नाव काढायचं म्हणलं की शूर सेनापती संताजी, ओके, ज्यांनी छत्रपती शंभूराजांच्या हत्येचा शोध लावला. ओके. म्हणजे अक्षरशः मला हे वयाच्या 37 ते 38व्या वर्षी कळालं, जेव्हा मी तुम्हाला भेटलो, की आपल्या इतिहासामध्ये असं पण काही झालं होतं. म्हणजे असे कित्येक किस्से असतील इतिहासामधले जे आणखीन पण पडद्याआड लपलेले आहेत किंवा एका काळासोबत ते एका ओघामध्ये वाहून गेलेले आहेत. तर मग तुम्ही तो एक मुद्दा बाहेर आणला आणि त्याच्यावरती मूव्ही पण बनत आहे एक चांगला. ओके. तर त्या त्या बुकबद्दल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे एक काय बद्दल सांगू शकता का काय आहे त्या बुकमध्ये? माझा जन्म जिथं शिवछत्रपती जन्मले त्याच भागामध्ये झाला. शिवनेरीच्या पायथ्याचा जन्म झाला, आणि कदाचित तोही वारसाचा एक हे असेल. इतिहास हा मला लहानपणापासूनचा आवडता विषय. तर म्हणजे अगदी शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, डिबेटिंगमध्ये इतिहास भाग घ्यायचा, म्हणजे डिबेटमध्ये भाग घ्यायचा असं माझा सब्जेक्ट, असं इतिहास. आणि त्याच्यामध्ये शंभूराजे किंवा शिवाजी महाराज, शिवछत्रपती असायचो इतिहास होय. त्याच्यात आम्ही त्यामुळं कदाचित असेल की जास्तीत जास्त आपल्याला इतिहासाची पुस्तक वाचायला मला फार आवडतं. आणि मी अशी अनेक पुस्तकं, म्हणजे मी म्हणेल अनेक 400-500च्या पुढे पुस्तके इतिहासाची वाचली असतील. एक माझ्या मनात होतं की एवढा मोठा म्हणजे इतिहासामध्ये शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये. 8-9 शत्रू युद्ध, म्हणजे 8 बाहेरचे शत्रू आणि 9वा आपल्या घरातला शत्रू. यांच्याशी लढून त्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं, स्वतःचं राज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं. आणि हे त्यांचं अकाली निधन झालं. त्याच्यानंतर शंभूराजे तरुण होते, 22-23 वर्षाचे होते, तो अरुराज. त्यांच्यावर जबाबदारी पडली. त्याच टायमाला औरंगजेबाच्या 5.5 लाखाची फौज घेऊन एकूण 90 त्याचे सेनानी, सेनापती आणि अतिशय नावाजलेले खंदेवीर, रणांगणामध्ये ज्यांनी अनेक लढाया गाजवलेल्या, अफगाणिस्तान आलेले, पश्चिम बंगाल गाजवले, आशियांना घेऊन तो आलेला होता. त्यांनी वजीरसुद्धा त्याच्या दरबार ठेवला दिल्लीला. वजीर पण आणले, त्याच्यात काजी पण आणले, आणि सगळी दरबारे घेऊन त्याचे स्वतःची मुलं, त्याचे नातवंड सगळ्यांना घेऊन केवळ आणि केवळ हिंदुस्थानचा, संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह बनण्यासाठी किंवा सम्राट बनण्यासाठी त्याची बोटं होती. आणि अशा ह्याच्यामध्ये तो ज्यावेळेस महाराष्ट्रात आला, 22-23 वर्षाच्या एका तरुण युवराजाने तडफेने त्याला जे तोंड दिलं, त्याच्यामुळे त्याला 9 वर्ष लागली महाराष्ट्र जिंकायला. त्यांनी गोवळकोंड्याची कुतुबशाही असेल किंवा विजापूरची आदिलशाही असेल, ती फक्त 1 वर्षाच्या आतमध्ये 6-6 महिन्याच्या फरकाने त्याची गेली. आणि मराठ्यांचं राज्य आता राजा नाही आहे,
फक्त हा एक तरुण राजा आपला तरुण युवक किंवा तरुण युवराज आपल्याशी लढतोय ते कधी बनले असताना नमूद करू असं त्याला वाटतं. अशा प्रसंगी त्यांनी शेवटी कपट कारस्थान करून संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांना 40 दिवस हालाल करून त्यांचा छळ करून मार. मग स्वराज्याचा राजा त्यांनी 9 वर्ष औरंगजेबाला टक्कर दिली. बरं, ह्याला अशा प्रकारचे 40 दिवस क्रूर छळ करून मारलं जातं. पण ह्याचा बदला कोणीतरी घेतला असेल. तो कुठे घेतला हा माझ्या लहानपणापासूनचा प्रश्न मला होता. तो शोधण्याचा मी प्रयत्न केला. 200-250 पुस्तकं वाचली, अनेक ठिकाणी भेटी दिल्या. मग जवळजवळ 8,000 किलोमीटर मी अगदी जिंजीपासून तंजावरपासून ते इकडे सुरत, बुरहानपूर इथपर्यंत आणि अनेक किल्ले पन्हाळगड असेल, विशाळगड असेल, प्रचितगड असेल, संगमेश्वर असेल, सगळ्या ठिकाणी जिथे जिथं औरंगजेब गेला, जिथं लढाई झाल्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी 95-97% ठिकाणी जाऊन आलो. आणि तिथं कसं झाले असतील, मग तिथलं काय रेकॉर्ड वगैरे का त्याचे रेफरन्सेस ते त्याच्यातनं मला उत्तर ना की शंभूराजांचा क्रूर हत्येचा बदला औरंगजेबाच्या विरुद्ध घेतला गेला. तर तसं उत्तर होतं शिवसहस्राधिकारी शांताचं. कारण संभाजीराजांच्या क्रूर हत्येनंतर राजाराम महाराजांना जिंजीला जावं कारण सगळे मुघल सैनिकांच्या पाठीशी लागत होतो. 60,000ची फौज घेऊन जुल्फिकार खानाने रायगडावर उभा टाकला होता. अशाच्यामध्ये औरंगजेबाचं मुख्य ध्येय होतं किंवा उद्देश होता की राजारामाला म्हणजे छत्रपती राजारामाला पकडायचं. हे राजा परत ताब्यात आला तर हे राज्य ऑटोमॅटिक आहे. मग त्यामुळे त्याला तंजावर जिंजीला दाबवली. जिंजीला ते 8 वर्ष मुघलांच्या वेळात होतं. रायगडावरती राजा गादीवरती नव्हता. अशा परिस्थितीत 5.5 लाखाची फौज महाराष्ट्रामध्ये तुमच्या छाताडावर येऊन बसलेली आहे. औरंगजेबासारखा महापराक्रमी आणि एवढा मोठा सेनानीच्या समोर आहे. त्याला सगळ्याच बाबतीचा अनुभव. त्याला मोलतोड जबाब फक्त एकाच व्यक्ती दिली आणि तो मध्ये संताजी बोरपुडे. संताजी बोरपुडे हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बारगीर होते. त्याच्यानंतर ते मनसबदार झाले. हजारी मनसबदार झाले. 2,000 मनसबदार झाले. 5,000 मनसबदार झाले. आणि नंतर मग राजाराम महाराजांच्या काळामध्ये पुढे संभाजीच्या काळात त्यांनी लढाई केला. दक्षिणेचे म्हैसूर राज्य जिंकण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता. संभाजी महाराजांवरती दक्षिणेमध्ये सुद्धा अचानक हल्ला झाला होता आणि त्यावेळेस संताजींनी स्वतः तिथे जाऊन तो हल्ला परतून लावला होता. संभाजी महाराजांचं रक्षण केलं. राजाराम महाराजांचा सुद्धा 2 वेळा हल्ला झाला. त्यावेळेस पण त्यांनी रक्षण केलं. त्याचे शिवाजी महाराजांच्या कारंजा आणि जालन्याच्या लढाईमध्ये संताजी त्यांच्यावर होती. 3 राज्यांचा अनुभव त्यांना होता. आणि राजारामाच्या काळात ते सेनापती होते. सरसेनापती झाले. त्यांनी औरंगजेबाची जी 3-3.5 लाखाची ओढू कोरेगावची छावणी होती त्या छावणीवरती अचानक फक्त 2,000 मावळे का 2,000 सैन्य घेऊन त्याने अचानक छावणीत घुसले. म्हणजे अक्षरशः राक्षसाच्या गुहेत घुसण्यासारखं होतं. आणि तिथं जाऊन त्या गुहेमध्ये जे तिथले जे काही त्यांचे रखवालदार असतील किंवा त्यांचे सैन्य असेल किंवा त्यांचे जे काही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सैनिक यांच्या सुरक्षेसाठी होते त्यांच्याशी लढाई करून आतमध्ये घुसून औरंगजेबाला मारता बघितली. अशा परिस्थितीमध्ये सोन्याचे कळस जे राजचिन्ह होतं मोगली साम्राज्याचं तेच तुम्ही कापून दिली. एवढं मोठं लेरी एका मोठ्या हिंदुस्थानच्या बादशाच्या आधीच सोडलं. मग बोलतर कुठल्याही विद्याला थांबल्या. मग एवढा मोठा शूरवीर योद्धा हा काळाच्या पडद्याआड कसं काय गेला म्हणजे हा इतिहासाची चूक मानावं लागत आहे कारण कुठल्याच पुस्तकामध्ये आम्ही वाचलं नाही यांच्याबद्दल. तसं नाही आहे परंतु काही गोष्टी काही व्यक्तींना जाणून बघून दूर ठेवलेल्या नाही हे पण आहे. अच्छा. कारण की आता जर बघितलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांचा इतिहास बऱ्यापैकी वाचलेला आहे आणि मला पण खूप आवडावे त्यांची खूप पुस्तकं वाचलेली आहेत. त्यांच्यानंतर जेव्हा मी छत्रपती संभाजीराजांची पुस्तकं वाचतो किंवा हे वाचतो त्याच्यामध्ये अधोरेखित किंवा एक गोष्ट खूप सातत्याने वाचण्यात येते की बाबा सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीने दात हीच मराठ्याची जात हे ब्रीदवाक्य त्यांच्या कुठेतरी पुस्तकावरती किंवा याच्यावरती राजा जातं. मग त्यांच्यानंतर जेव्हा संतांजीचं मी फर्स्ट टाईम वाचलो आणि तुमचं पुस्तक खूप म्हणजे 2 वेळेस वाचलेलं आहे. ते वाचताना एवढं असं अंगामध्ये थरारा येतो मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलेलं आहे. मग एवढं चांगलं व्यक्तिमत्व जर आपण समाजापुढे आणलं तर त्याच्यामुळे कित्येक लोक प्रेरित होती, कित्येक तरुण वर्ग प्रेरित होईल, कित्येक विद्यार्थी प्रेरित होती. मग अशा माणसाला इतिहासामधून काढणं हे खूप मोठी चूक आहे. मग ह्याला परत इतिहासामध्ये आणणं
ह्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? इतिहास हा इतिहास असतो. सत्य हे कधी ना कधी ते उगवतं. किती जपून ठेवलं तर काही करावं. त्याच्यात कदाचित हे पण कारण असू शकेल, की जे दरबारी मंडळी होती त्यांच्याबरोबर संताजीचे खटके उडायचे. संताजी आता सडेतोड स्वभावाचा होता आणि त्याला भ्रष्टाचार अजिबात सहन होत नव्हता. जे काही असेल ते स्पष्ट तोंडावर बोलणार आणि एखाद्याची कुणाची पण तोंडावरती तो ठेवत नव्हता. जर त्यांनी काही अक्षम आरोप केले असतील किंवा कुठल्या प्रकारचं बेकायदेशीर कृत्य केले असले आणि त्यामुळे कदाचित हे असू शकेल, की सध्याचा मोठा एवढा मोठा इतिहास जो आहे तो समोर येऊ शकला नाही. आणि दुसरं महत्त्वाचं आहे, की हे पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागची माझी भूमिका हीच होती, की असा जो सेनापती आहे, याचा भीम पराक्रम आहे, एवढा मोठा प्रचंड पराक्रम. मी तर ठामपणे सांगेन नेपोलियनपेक्षा त्याचा पराक्रम मोठा. अगदी आहे त्यांचा कारण पराक्रम. असं असताना त्याच्याबद्दल लिहायला पाहिजे आणि मला वाटलं मनापासून वाटलं, की ते लिहिलं. अर्थात बऱ्याचशा विद्यापीठामध्ये पण हे पुस्तक पाठ्यक्रमात येत आहे. येते आहे ना. मग तुम्ही सरकारशी काही पाठपुरावा करताय का? किंवा इतिहासामध्ये जे आता प्राथमिक वर्गातले किंवा माध्यमिक वर्गातले आपले विद्यार्थी शिकत आहेत, त्यांच्या इतिहासामध्ये याचा एखादा छोटासा चॅप्टर सुद्धा दिला, की जेणेकरून बाबा एक प्रेरणा मिळेल. असं काही पाठपुरावा चालू आहे? तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. मी केसरकर साहेब जे होते ते सांस्कृतिक मंत्री बोलते आणि एज्युकेशन एज्युकेशन मिनिस्टर केसर साहेब. त्यांना मी संतांचे पुस्तक दिलं आणि ते तिथून म्हणजे मुंबईहून प्रवास करत करत ते ज्यावेळेस म्हणजे याला कणकवलीला जाताना ते त्यांनी पुस्तक पूर्ण वाचलं आणि त्यांनी मला फोन केला. तो म्हणे आपण ते खूप सुंदर पुस्तक बनवले आणि खूप चांगला इतिहास समोर आणि निश्चितपणे शालेय अभ्यासक्रमामध्ये मी हे पुस्तक घेतो. ते स्वतःहून आहे. आता पुढे काय होईल माहीत नाही. हां, आत्ता तुमचं एक या पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्यावेळेस काही व्यासपीठावरती सध्याच्या राजकारणामध्ये चांगले लोकं पण होते. मग त्यांना काही जर अप्रोच केला आपण हे पुस्तकाच्या विषयी काही बरेच चॅप्टर इतिहासामध्ये आणण्यासाठी, तर ह्याविषयी काय वाटतं? म्हणजे करू शकतो आपण या गोष्टींना इतिहासामध्ये आणण्यासाठी. तर हा पाठपुरावा करणं योग्य आहे का? किंवा करायसाठी काही हालचाल चालू आहे का तुमची? नाही, आम्ही आता स्वतःहून असं काही हे करत नाही. परंतु काही चांगल्या वीरांचा इतिहास विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. जर आपल्याला इतिहास माहीत नसेल, तर आपला भूतकाळ अंधारामध्ये आहे. बरोबर आहे. आणि भूतकाळामध्ये जर आपल्याला चांगला यश मिळवायचं असेल किंवा तो उज्ज्वल करायचा असेल भविष्य काळामध्ये. भविष्यकाळ जर उज्ज्वल करायचा असेल, तर भूतकाळाची पार्श्वभूमी माहीत असणं फार गरजेचं आहे. बरोबर. म्हणून आपला इतिहास जो जाज्वल इतिहास आहे, अतिशय चांगला इतिहास आहे. म्हणजे दुश्मनाच्या विरुद्ध किंवा जे दुश्मन आहे, जे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहे, त्यांच्या विरुद्ध आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या वीरांनी शौर्य गाजवले, ते शौर्य जर प्रत्येक तरुणाला कळलं, तर त्यांच्या अंगामध्ये सुद्धा तशा प्रकारची ताकद येईल. डिप्रेशनमधनं बाहेर येते. मोटिवेशन 100% खूप चांगलं मोटिवेशन भेटेल. हा मूव्ही कोण काढत आहे? विवेक वासवानी जे असेल जे हे करण सिंह आहेत आणि गोळे म्हणून आठवता म्हणून अच्छा सोळे म्हणून घरात आपल्या पुस्तकावर आधारित पुस्तकावर आधारित मूव्हीज. ओके. मूव्ही तर नक्कीच मानली सर आम्ही. आणि आणखी एक होतं सर, एक तुम्ही Instagramवरती एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये असं होतं, की पूर्ण भारतभर कॅमेरे तर लावलेले आहेत रस्त्यावरती. ओके. हे पण झालं पाहिजे. वाहन क्रमांक टिपणारे कॅमेरे आहे, पण रस्त्यावरली खड्डे टिपणारे कॅमेरे कधी बसवणार? ओके. मग हे एकदम म्हणजे एवढं व्हायरल झालं होतं. मी तुम्हाला माहीत असेल का माहीत नाही. पण तुमची Instagramची पोस्ट खूप व्हायरल झाली होती, की ज्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं होतं, की स्पीड टिपणारे कॅमेरे आहे, पण रस्त्यावरले खड्डे टिपणारे कॅमेरे नाही आहे. आणि एक खूप मोठं वक्तव्य आहे, की जेणेकरून जर तुम्ही बघितलं एक जर त्याचा अभ्यास केला, तर अभ्यासामध्ये असं आढळलं, की खड्ड्यामुळं मॅक्झिमम अपघात झालेले आहे आणि निरपराधी लोकं किंवा ज्याचं काहीच नाही, असे मृत्यू पावलेले लोक आहेत. तर मग याविषयी काय वाटतं तुमचं? म्हणजे हे तुम्ही पोस्ट करायचं रिझन काय होतं आणि याविषयी? अपघातामध्ये मरण पावण्याची जी म्हणजे संख्या आहे, जी प्रचंड मोठी आहे. 4.5 लाखाच्या वरती पूर्ण जगभरामध्ये लोक अपघातामुळे मरण पावतात. आणि दुर्दैवाने भारताचा नंबर हा पहिल्या 41मध्ये येतो. हो. आपल्याकडे जे ॲक्सिडेंट होतात, आता महाराष्ट्राचं जर उदाहरण द्यायचं झालं, तर साधारणतः 10,000 ते 12,000 लोक ॲक्सिडेंटमध्ये ठार झाले. आपल्याकडे आकडेवारी. आकडेवारी. हो.
संपूर्ण भारतामध्ये 1.5 लाखाच्या वरती 1,60,000 1,70,000 अशा दरम्यान ॲक्सिडेंटमध्ये लोक मरण पावतात. हो. आणि हे मरणारे लोक निरपराध असतात. बरोबर आहे. ड्रायव्हरच्या चुकीमुळं कदाचित ठीक आहे, ड्रायव्हर चुकला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे, पण त्याच्या पाठीमागे बसलेले लोक जास्त सगळे निरपराध असतात. कोणी आरतीला चाललंय, कोणी देवाच्या पूजेला चाललेलं आहे, कोणी लग्नाला चाललंय, कोणी वाढदिवसाला चाललंय, आणि अशामध्ये ॲक्सिडेंट होतं आणि ते संपूर्ण कुटुंब बरबाद होतात. करता मनुष्य गेला की कुटुंबाची व्रत आठवत. आणि त्याच्यामध्ये देशाचं नुकसान पण फार मोठं आहे. गाड्यांचं नुकसान आहे, एवढे मोठे आपले देशाची संपत्तीचं नुकसान आहे. मॅनपॉवर तर ही आहेच संपत्ती, परंतु गाड्या ते पण संपत्ती आहे. तसं मोठे भाव. अशा याच्यामध्ये आपल्याला रोड सेफ्टी हा जो कॉन्सेप्ट आहे, तो मी गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतः राबवतोय. मी अनेक प्रयत्न करतोय. मी HSPला हायवे सेफ्टी पोलिसिंगमध्ये SP होतो. त्यावेळेस आम्ही खूप ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेतले. इवन जो 2009चा GR आलेला आहे हायवे सेफ्टीचा, आणि आता त्याच्या संदर्भामध्ये त्याचं ड्राफ्टिंग मी स्वतः केलेलं आहे. आणि याच्यात फार महत्त्वाची गोष्ट आहे की, आणि याला अपघाताला कुणीही असा हे नाही आहे, फार श्रीमंत व्यक्ती आहे आणि तो अपघातानं वाचणार असं काहीच. तुम्ही राष्ट्रपती गांधी सिंग बघा, अपघातामध्ये गरज नाही. राजेश पायलट बघा, अपघातामध्ये बी अनेक लोक आहेत. महाराष्ट्राचं उदाहरण तर द्यायचं झालं तर आपल्या नाशिकचं उदाहरण तर गोपाळबाबू आहे, गुराब टॅक्स भावामध्ये वाहिले. असे मोठमोठे लोक ॲक्सिडेंटमध्ये गेली आहेत. आणि त्याचबरोबर तो अनेक गरीब किंवा मध्यमवर्गीय त्यांचा कोण अपघातामध्ये चालणार ना, याला सिरियसली पाहिलं आहे, गंभीरतेने घ्यायला पाहिजे. सरकारने याला खरंच गंभीरतेने घेतलं पाहिजे, किंवा तुम्ही कॅमेरे बसवलेले आहे, ते स्पीड न बघता त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे खड्डे आहेत ॲटलिस्ट ते खड्डे स्पीड बघायलाच पाहिजे, कारण स्पीड ओव्हर स्पीडिंग किंवा जास्त सोबत खड्डे पण बघितले पण आहे, तर त्याच्यात स्पीड जर जास्त असेल तर निश्चितपणे अपघात होता. बरोबर. आणि स्पीड जर कमी असेल तर गाडी कळतो तर ते आहेच, परंतु खड्डे सुद्धा त्याला काढलेत. आता तर एवढे खड्ड्याची कामं चालू आहेत रस्त्याची, तुम्ही चांगली चांगली रस्ते उकरून घेऊन म्हणजे त्याचं काम करत आहेत सध्या. याच्यामध्ये एक आहे की कॉन्ट्रॅक्टवरती काहीतरी जमतं मी, आणि मी सारसात केंद्रीय मिनिस्टर साहेब किंवा आपले मिनिस्टर्स वगैरे त्यांनी तशा सूचना पण असते, हे सगळं असेल. पण खाली सुद्धा इम्प्लिमेंटेशन आहेत, म्हणजे इंजिनियर्स आहेत, PWD इंजिनियर असेल किंवा रस्ता बांधकामावरती इंजिनियर, हायवेचे इंजिनियर, त्यांनी वैयक्तिक जाऊन पाहायला पाहिजे आणि त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की याच्यात, आणि ऑडिट व्हायला पाहिजे असं. हे झालं तरच मग जर समजा त्यांनी हा विचार केला की त्यांच्या कुटुंबातला किंवा आपल्या कुटुंबातला एखाद्या व्यक्तीचं असं झालं तर काय काय बरं. आणि हे जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या शूजमध्ये पाय ठेवून पाहतोय, त्याच वेळेस आपल्याला समजतं की हा किती कमी होणार. कारण आता बघितलं आपण भारतामध्ये मॅक्झिमम रस्ते हे ओके 5-10 वर्ष चालतात, किंवा 5 वर्षानंतर ते परत रिपीट कामाला येतात. म्हणजे ह्याचं काय रिझन, म्हणजे एक तर आहे की बाबा कामामध्ये थोडीशी हलगर्जीपणा झाला असेल किंवा काय असू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त ह्याला जर आणखी चांगले जे आता डेव्हलप्ड कंट्रीज आहे तिथले रस्ते खूप चांगले परिपक्व आहेत, त्या दृष्टिकोनातून तुम्ही बनवायचं म्हणलं तर तशी काही त्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आता बऱ्यापैकी मिळते आहे, आणि आपल्या गडकरी साहेबांनी सुद्धा बऱ्याचशा त्यात रिफॉर्म्स लावले. आणि आपणही पाहतोय की हळूहळू आपले रस्ते पण होत चालले. आता त्याला इकॉनॉमिकल बजेट, आर्थिक बजेटने सुद्धा काढण्यात असतं. ज्यावेळेस आपण विकसनशील देशाचा विचार करतो त्यावेळेस उत्तर कामाला पण प्राधान्य द्यावं लागतं, परंतु रस्ता ही सर्वसामान्याची जीवनमानाचा मार्ग आहे आणि त्याच्यावरती बेसिक कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा अशा प्रकारचा नियम पाळले पाहिजे, स्वयंशिस्त पाळली पाहिजे. एखाद्या 2 गाड्या आडव्या आल्या तर तासून तास रस्ते जाम होतात. युरोपमध्ये पाहिलं, एक लाईनमध्ये गाड्या असतात. एखाद्या ठिकाणी एखाद्या पॉईंटला काय झालं असेल, ॲक्सिडेंट झाला असेल किंवा काय झालं असेल, तर अक्षरशः 2-2 किलोमीटरच्या रांगा लागतात, पण तर कुणीही ओव्हरटेक करून झालं नाही. आणि मग तिथं ते कारण संपलं तर इमिजिएट अगदी 5-6 मिनिटात सगळा रस्ता क्लिअर होऊन जाईल. ती डिसिप्लिन आपल्याकडे नाही आहे. नाही नागरिकांमध्ये पण डिसिप्लिन, स्वयंशिस्त यायला गरजेचं आहे. बरीच झाली. सर आणखीन एक विषय होता, आत्ताच नुकतंच तुमचं एक रिटायरमेंटच्या अगोदर एक ट्रान्सफर झाली होती तुमची, ओके. मग त्या ट्रान्सफरच्या आगेच तुम्ही मॅटमध्ये गेला होता आणि एक तुम्ही अपील केला होता, आणि ते तुमच्या फेवरमध्ये लागला तर ट्रान्सफर ही रद्द झाली तुमची. मग ते आजकाल पूर्ण अधिकारीवर आहे, ओके.
ते ॲज अ केस स्टडी म्हणून वापरला जातो आणि भरपूर साऱ्या मॅक्झिमम अधिकारी वर्गाचा याच्यामुळे फायदा होतो. ओके. आणि आता हे बघण्यात आलेलं आहे भरपूर वेळेस, की राजकारणामध्ये जेव्हा किंवा भारत देशामध्ये आपल्या जेव्हा एखादी इलेक्शन येतात, मोठे इलेक्शन, त्या इलेक्शनच्या अगोदर भरपूर साऱ्या अधिकारी वर्गाच्या बदल्या हे होत असतात. ओके. मग ह्या बदल्या होण्याचं कारण काय? आणि दुसरं, तो तुम्ही जो अपील केला होता तो काय होता? त्याबद्दल थोडंसं माहिती मिळेल का? नाही कसं आहे आता आयुष्याच्या शेवटी म्हणण्यापेक्षा तुमच्या सर्व्हिसच्या शेवटी इतक्या वर्ष प्रामाणिकपणे आणि हॉनेस्टली माणूस काम करतोय. त्यावेळेस नियमानुसार त्यांना तिथं ठेवावं. ते आवश्यक असतं. पण काही अपरिहार्य कारण असते. त्याच्यामुळं पण होऊ शकतं. शेवटी अन्यायाविरुद्ध लढणं हा प्रत्येकाचा पिंड असायलाच पाहिजे. हां. आणि किती दिवस सहन करायचा हा पण विषय असतो. मग ते काय होते सर ऑर्डर पाहिजे वगैरे ते काय होतं? नाही काय त्या ऑर्डरमध्ये तसं हे नव्हतं जे शासनाने नियम घालून गेलेला आहे, की शेवटच्या 1 वर्षामध्ये बदली करता येत नाही किंवा करावी नाही करू नये. असं याच्यामध्ये होतं. त्या बुद्धी न्यायालयात दाद मागण्यात आली. त्याचा तसा निकाल लागला. हे सगळ्या गोष्टी आहे. आणि याचं कारण काय सर? की बाबा एखादी इलेक्शनच्या अगोदर बदल्या करणं याचं रिझन काय? आता इलेक्शनच्या अगोदर बदलायला काही इलेक्शन कमिशनचे निर्देश असतात. अच्छा. काय एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती 3 वर्षापेक्षा जास्त राहत असेल, तर तिथं तो जास्त फॅमिलीने होऊ शकतो. राजनैतिक पक्षाशी पण त्याचे संबंध येऊ शकतात. अशा पण गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्याला तिथे न ठेवता दुसऱ्या ठिकाणी द्यावं. निरपेक्षतेने इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी. म्हणजे हा नियम तसा चांगला पण आहे. छान. आणखीन एक असं आहे सर, की असं एक म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या अनुभवामध्ये पण आहे आणि समाजामध्ये वावरत जाते. एक क्रिमिनल इकॉलॉजी जी आहे, ही कन्सिस्टंटली पाहिली जात आहे, की आणि तरुण मुलं जे आहेत, त्या क्रिमिनल इकॉलॉजीच्या बळी पडत आहेत. आता क्रिमिनल इकॉलॉजी म्हणजे काय चालू आहे सध्या? एक काळ होता. त्या काळामध्ये दाऊदले मानलं जातं किंवा त्याला डॉन मानलं जायचे. त्याच्यानंतर छोटा राजेंला मानलं जायचे. त्याच्यानंतर भरपूर सारे आले. आता एक वैष्णवी म्हणून आहे. ओके. त्यांना मानलं जातं की बाबा एक डॉन म्हणून. आणि मग ते जाहीर प्रकारे ओ-टी-टीवरती त्याविषयी रील बनल्या जात आहेत. जाहीर प्रकारे कुठं ना कुठं त्यांचं पोस्टरबाजी चालू आहे. मग त्याच्यामुळे तरुण वर्ग त्या गोष्टीकडे आकर्षित होत चालला. मग ही इकॉलॉजी कंटिन्युअसली सातत्याने चालत चालली आहे. तर ह्या इकॉलॉजीला ब्रेक करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय झालं पाहिजे? ब्रेक करण्यासाठी सगळ्यात मी मगाशी सांगितलं, की आपल्या घरातनं सुद्धा थोडासा कंट्रोल जो आहे, तो तर रिमोट कंट्रोल होत चाललेला आहे. रेंजच्या बाहेर चालली मुलं. पालकांनी तरी रेंजमध्ये आणायला पाहिजे. त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट असं याच्यातनं जे त्याच्यानंतर जे दुष्परिणाम असतात ते पहिले दाखवलं म्हणजे पाहिजे. बरं. एखादा गुन्हेगाराच्या गँगमध्ये समाविष्ट झाल्यानंतर त्याच्यावरती काय होते किंवा ते गुन्हेगाराच्या शेवटी वातात काय होते. जेलमध्येच बरेच गुन्हेगार मेलेले होतात. मोठे मोठे गुन्हेगार पण त्यातच बघितले. मग शेवटी आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय हे त्याला जर अगोदरच कळलं की सांगितलं गेलं तर मी तिकडे जाणार नाही. समाज माध्यम जे आहेत ती पण महत्त्वाची. त्यांच्या पण तसेच प्रकारची स्वतः नैतिक बंधनं असते आणि त्यातून मग अशा प्रकारचं क्रिमिनॅलिटीला प्रोत्साहन देणं हे प्रोत्साहन थांबलं पाहिजे. समाजाने बद्दल विचार केला पाहिजे. पूर्वी कसं होतं की एखाद्याने चोरी केली तर त्याला सगळं गाव त्याला बहिष्कृत करायचं जोराने. तसं आता राहील नाही. चोरी करणारे करतात आणि परत व्हाईट कॉलम म्हणून ते समाजात मिळवतात. आणि एखाद्याला 4 पैसे मदत केली का तो त्यांचा देव माणूस होतो का तो त्यांचा हिरो. हां, बरोबर आहे. आजकाल असंच झालं आहे. आता कित्येक अशी उदाहरणं आहे, की बाबा म्हणजे इतिहासामध्ये असं झालेलं आहे, की त्यांच्यावरती खूप मोठे-मोठे गुन्हे फ्रॉडचे असतील किंवा काही हत्यार बाळगले असतील आणि त्यांच्यावरती मूव्हीज बनल्यात आणि त्या मूव्हीज अशा दाखवल्यात, की बाबा त्यांनी गुन्ह्यामधून ते हिरो झाली. ओके. मग अशा मूव्हीजवरती पण काहीतरी कुठेतरी कंट्रोल आलं पाहिजे. तर शेवटी समाज रचना, समाजाची मान्यता आणि समाजातून गेलेले प्रतिनिधींचं त्याला तशा प्रकारचं हे सगळ्या गोष्टी त्यात इन्व्हॉल्व होतात. पण शेवटी तरुण वर्गासाठी तुम्ही काय मेसेज देऊ द्या? तरुण वर्गाला एवढं सांगेल की आपले ध्येय उच्च ठेवा. त्याचबरोबर त्याला ध्येय साध्य करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात. पण त्यात व्यायाम असेल, त्यात खेळ असेल, छंद जोपासना असेल, चांगला अभ्यास करणं असेल, चांगल्या गुरुजनांचं मार्गदर्शनाचं पालन करणं असेल.
आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपलं ध्येय कुठं आहे. छोटं ध्येय पाहिलं तर माणूस छोट्याच ठिकाणी राहील, मोठं ध्येय पाहिलं तर पुढे जाईल. स्वप्नाच्या पाठीमागे धावताना हा विचार केला का आपली कॅपॅसिटी काय आहे, त्याचा पण विचार करत नाही. आणि आपल्या कॅपॅसिटीनुसार आपलं ध्येय ठरवायला पाहिजे आणि त्या ध्येयाच्या पाठीमागे राहायचं. विवेकानंदांचं एक सक्सेस, व्हॉट इज सक्सेस. विवेकानंद म्हणतात, टेक अप एनी ड्रीम, हे कुठल्या एखादं स्वप्न घ्या, मेक दॅट ड्रीम युअर लाईफ. ते स्वप्न हे तुमचं आयुष्य आहे असं म्हणतात. ड्रीम ऑफ इट, त्याचंही स्वप्न पहा. स्लीप विथ इट, त्याच्यावरच झोपा. बी वन विथ इट, त्याच्याशी एकरूप व्हा. दॅट इज द वे ऑफ सक्सेस. म्हणजे अशा प्रकारचं जर अनुकरण केलं विद्यार्थी निश्चितपणे ते ध्येयाकडे आकर्षित होती आणि चांगल्या त्यांना सक्सेस. बरोबर आहे. आणि आत्ता जे सध्या मिड एजचे पालक आहेत, 35 to 45 एजचे, त्यांची मुलं टीनेजला आहेत, की त्या पालकासाठी काय संदेश लावतीस? त्यांच्या टीनेज मुलांच्या म्हणून दोस्ती करणं, मी मित्र म्हणून राहणं, आणि त्यांच्या जे काही त्यांच्या मनामध्ये आहे किंवा याचा संवाद, मग असे म्हटलं कम्युनिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. फॅमिली चांगली ठेवायची असेल, सदृढ ठेवायचं, कम्युनिकेशन पाहिजे. आम्ही आमचा फॅमिलीचा व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे. माझ्या मुलांना माहीत असतं मी दिवसभरात काय केलं, आईला पण माहीत असतं, ते पण पोस्ट टाकतात की तू फॅमिली काय केलेलं आहे. मग हा जे कम्युनिकेशन आहे, ती इंटरॅक्शन, त्यातनं मग मी जर चांगलं काम केलं असेल निश्चितपणे त्याचा प्रभाव त्यांच्यावरती पोहोचतो. त्यांच्या आईने चांगलं काम केलेलं असेल तर त्यांचा प्रभाव सगळ्यांवरती पोहोचतो. ह्या गोष्टी आहे. मुलांनी जर चांगलं केलं त्यांना ॲप्रिशिएट करणं पण महत्त्वाचं. आणि हा जो बॅलन्स आहे तो ठेवण्यासाठी ओपन संवाद, कम्युनिकेशन असणे गरजेचं आहे. आता तुम्ही एक खूप चांगले पुरस्कृत अधिकारी आहात, चांगले पालक आहात, चांगले लेखक आहात, चांगले इतिहासकार आहात, चांगले खेळाडू पण आहात. ह्या पूर्ण जर्नीमध्ये आणि एक मेंटर पण आहात. तर ह्याच्यामध्ये आपली जी सहभागीदार असते किंवा आपली जी आपण पत्नी म्हणतो, हिचा एका पुरुषाच्या जीवनावरती किती मोठा प्रभाव असतो किंवा तिचे साथ मिळाल्यानंतर पुरुष कुठल्या कुठे जातो, ह्याचं काय वाटतं? ते तर निश्चितपणे आता स्त्रीला अर्धांगी समजलं जातं. खऱ्या अर्थाने पुरुषाच्या कर्तृत्वाच्या पाठीशी जे जर राहिली तर ते निश्चितपणे तेवढंच 50% सक्सेसला कारणीभूत झाल्याचं आहे. आणि तो सुसंवाद दोघांमध्ये असतं पडलेलं त्याचा. पुरुषांची ते काय करतात, करत जे ध्येय काय किंवा आपल्याला काय करायचं हे पत्नीला जर माहीत असेल तर पत्नी निश्चितपणे सपोर्ट का. बरोबर. माझ्या बाबतीतमध्ये तर निश्चित झालेलं आहे. मिसेस 18 डिग्रीज त्यांनी घेतलेलं आहे. हो. आणि रोड सेफ्टीमध्ये PhD केलेलं आहे. इतर विषयांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची घेतलेली आहे. आणि एक लर्नेड फॅमिली च्या दृष्टिकोनातून बेसिक फाउंडेशन त्यांनी तयार केलेलं आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण भरपूर सारे विषय कव्हर केले सर. त्याच्यामध्ये तुमचा आपला स्टार्टपासून IPS बनण्यापासून की IPS बनण्यासाठी आजकालच्या तरुण वर्गाला काय करावं लागतं आणि कसा IPS बनतो, तिथून ते तुम्ही ड्रग रॅकेट्स कसे बाहेर काढले, उद्ध्वस्त कसे केले, इंटरनॅशनल ड्रग रॅकेट्स कसं उद्ध्वस्त केले, प्लस भारतामधले जिथं तुम्ही काम करत होता तिथले ड्रग रॅकेट्स कसं उद्ध्वस्त केले, इवन एक ड्रग रॅकेट्समध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कसे ड्रग रॅकेट्स उद्ध्वस्त केले त्याबद्दल, प्लस जळगाव सेक्स स्कॅन्डलबद्दलचा, त्याच्या व्यतिरिक्त जे मुंबईमध्ये वेश्या व्यवसाय झाले तिथं तुम्ही कसं उद्ध्वस्त केले किंवा कसं रिहॅबिलिटेशन केलं. आणखीन एक नवीन गोष्ट म्हणजे जे आपले गुन्हेगार आहेत, गुन्हेगाराचं दत्तक घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं हे आम्हाला समजलं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक चांगले खेळाडू आहात हे पण खूप चांगल्या प्रकारपणे समजलं. एक चांगले इतिहासकार आहात, एक चांगले लेखक आहात. तुमचं बुकमध्ये पण म्हणजे मूव्ही येत आहे आणि एक खूप गौरवास्पद गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण मराठी माणसासाठी. कारण की आपल्या मराठी माणसाचा इतिहास इतके दिवस पडद्याच्या मागं कोललेला आहे. म्हणजे इतिहासामध्ये तो कुठेतरी वर्ग झालेला नाही आहे. तो तुम्ही इतिहासामध्ये वर्ग करून एवढ्या प्रखरपणे बाहेर आलात आज. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे सध्या रोड सेफ्टीबद्दल बोललात आणि जाता जाता संदेश दिलात तरुण मुलांनी कसं राहिलं पाहिजे, पालकांनी कसं राहिलं पाहिजे आणि एखाद्या कुटुंबाला कसं चांगल्या प्रकारे आपण आपल्या मुलांना सांभाळून सक्सेसफुल बनवता येतं, त्याबद्दलही खूप चांगला संदेश दिलात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. फ्रँकली लक्ष्मणबद्दल काय सांगायला तर सांगा, काय वाटतं तुम्हाला? हा उपक्रम चांगला आहे आणि याचा तरुण वर्ग जो आहे का ते प्रोत्साहन देईल आणि आपली यशस्वी मार्गाची दिशा ठरवेल.
थँक्यू सर.